माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? ओके. ओके, आपण स्टार्ट करूया. किनी मॅडम थोड्याशा उशिरा होतील, जॉईन होतील, त्या कुठेतरी ट्रॅफिक मध्ये झाल्या. ओके, तर तोपर्यंत आपण चालू करूया. तर पहिल्या प्रथम मी सगळ्यांचं युरेका टीम करते स्वागत करतो. ही जे आहे ते फक्त मीच बोलणार असं काही नाहीये. मी तिथे हे लिहिले बघा, पालक व विद्यार्थ्यांची खोली चर्चा. मला अपेक्षित आहे की तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. ओके, हे माझी अपेक्षा आहे. ओके, पहिल्या प्रथम पेपर कसे गेले सगळ्यांना? सोपे गेलेत? हॅलो हॅलो, टू वे कम्युनिकेशन होऊ दे. ओके ओके, तर बोलताना तुमचे माईक काय करा, ऑन ठेवा, म्यूट मध्ये ठेवू नका, बोला. ओके, तर पहिली गोष्ट आपल्याला हे बघायचंय की तुमच्यापैकी काही जण जेईची परीक्षा देत असतील. जेईचे देत आहे कोण? याच्यातले कोण आहेत का जेई देत आहेत ते? हॅलो, हो आहेत सर. ओके, फर्स्ट अटेम्प्ट दिला असेल, सेकंड अटेम्प्ट पण देण्याचा विचार केला असेल, बरोबर आहे ना? पण आपल्याकडे काय असायला पाहिजे सांगा, की प्लॅन बी आपल्याकडे रेडी असायलाच पाहिजे. ओके, आता तुम्हाला कल्पना आली असेल की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण कुठे आहोत ते तुम्हाला कल्पना आली असेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्हाला कल्पना येईल की आपल्याला आपण काय करू शकतो, की आपल्याला मिळू शकेल की नाही टॉप मोस्ट IIT मध्ये, किंवा आपल्याला जी काय ब्रँच आहे ती मिळू शकेल की नाही, तुम्हाला आयडिया आली असेल. ओके, नाहीतर आपल्या NIT वगैरे सगळे ऑप्शन आहेतच आपल्याला. पण मी जेई बद्दल बोलण्यापेक्षा मला इतर बद्दल बोलावं आवडेल, कारण जेई बद्दल काय सांगायचं काहीच नाही का, तुमचा अभ्यास त्याच्या दृष्टीने चालू पण आहे. तर आपण काय बोलणार आहोत, जे जेई साठी तयारी करत नाही किंवा जेई मध्ये आपल्याला वाटते की आपल्याला तिथे नाही पॉसिबल होणार, तर आपल्याकडे प्लॅन बी काय याच्यावर जास्त चर्चा केली तर मला वाटतं बरं होईल. बरोबर ना? हॅलो हॅलो, बोला, मला तुमच्याकडनं मला रिस्पॉन्स पाहिजे, मग मजा येते मला. हॅलो, आवाज येत नाही माझा? काय येतोय? आवाज येतोय का? आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर. येतोय ना? ओके ओके, तर पहिल्यांदा मी तुम्हाला एक क्लिअर करतो बघा माझ्या मनामध्ये काय आहे ते. ट्रॅडिशनल एज्युकेशन म्हणजे सध्या जी परीक्षा पद्धत आहे ना, कुठलीही कॉलेज घ्या, डिग्री घ्या, हे घ्या, तर बहुतेक मी म्हणे 90% इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला काय करावं लागतं सांगा, आउटडेटेड अभ्यासक्रम शिकवला जातो. ओके, तर मी ज्याप्रमाणे रिसर्च केलेला आहे काही इन्स्टिट्यूटचा, तिथे आपण काय केलं तर सांगा, 90% बहुतेक ठिकाणी आउटडेटेड सिलेबस अजून काय शिकवला जातोय. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं तर नो इंडस्ट्री एक्सपिरियन्स, आपल्याला इंडस्ट्रीची एक्सपिरियन्स आपल्याला काही नसतं. जेव्हा मी 4 वर्ष किंवा 5 वर्ष शिकून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला कुठलीही कंपनी उभी करत नाही, कारण ते म्हणते की तुमच्याकडे काय अनुभव आहे. म्हणजे आपल्याला या 4 वर्षामध्ये जेवढा अनुभव मिळाला पाहिजे तो मिळतोच असं नाहीये. तिसरी गोष्ट आपल्याला बघितली तर थेरॉटिकल सगळं जे असतं ते मॅक्सिमम आपल्याला थेरॉटिकल अभ्यास दिला जातो. त्यामुळे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण जॉब रेडी नसतो असे बहुतेक जण म्हणतात. किंवा नारायण मूर्ती जे आपले इन्फोसिसचे मेन आहेत त्याने पण असा उद्योग केलेला हे केलेलं आहे, म्हटलेलं आहे की 95% जे इंजिनियर बाहेर पडतायत ते कामाच्या नाहीये असं त्याने विधान केलेलं. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम काय तर आपल्या ज्या 3-4 वर्ष जे आपण करतो ते सगळं थेरॉटिकल घेतो आणि थेरॉटिकल मध्ये आणि प्रॅक्टिकल मध्ये खूप हे आहे. दुसरा आपण काय ऑब्झर्व करतो की बहुतेक ठिकाणी नो डेडिकेटेड गायडन्स, म्हणजे आपल्याला उत्स्फूर्तपणे असं गायडन्स व्हायला पाहिजे असं केलं जात नाही. तर काही बहुतेक ठिकाणी सिलेबस कसा पुरा होईल आणि मुलं जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवते याच्याकडे काय केला तो लक्ष दिलं जातं. नंतर काय घेतो बहुतेक ठिकाणी आपल्याला इंटर्नशिप साठी सपोर्ट केला जात नाही. आता काही इन्स्टिट्यूट मध्ये इंटर्नशिप काय केलेलं आहे,
सांगा द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करावं लागतं, आता जर तुम्ही बी जाऊन बाहेर पडता किंवा कुठली डिग्री घेऊन बाहेर पडताना डिग्री झाल्यावर आणि कुठला तरी कोर्स जॉईन करताय, 1 लाख 1.5 लाख 2 लाख घालतायत आणि कोर्स करताय. मी तर असं म्हणेल की डिग्री आपल्याकडे झाल्यानंतर आणि कुठला कोर्सच करावा लागतं कमाने, ह्या मताचा मी आहे. ओके, तर आपल्याला हा सगळं कन्सिडर करून आपल्याला करिअर ऑप्शन निवडायचा आहे. ओके, मला अपेक्षा आहे, विनंती करतो मी पालकाने किंवा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी व्हायचे आहे की मला टीव्ही समोर बोलतोय कोणतरी, आपण ऐकतोय असं असता कामा नये. ओके, तर आपण कुठले ऑप्शन पहिल्यांदा चर्चा करूया ते तुम्हीच सांगा. हॅलो हॅलो, बोलणारे कोण नाही आहेत? मधुरीला, तू तरी बोल. मधुरीला. सर मी थोडस मधला परत मिस झाला, पण ते सर आम्ही जेई नंतर इंजिनिअरिंग ब्रांचेसला कोणत्या जायच्या असं म्हणजे जेईचं हे ठेवलंय, त्यामुळे आयसरची ऍप्टिट्यूड टेस्ट देणं आणि इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेस देणं इथपर्यंतच विचार केलाय, त्याच्या पुढे काही विचार केलेला नाही. ओके ओके, पण काय वाटतं जेई मध्ये काय वाटतं, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काय त्याच्यावर कल्पना आली असेल? हो सर, म्हणजे हो, पण ह्यावेळी जरा थोडं फर्स्ट अटेम्प्टला पहिल्या 2 शिफ्टला प्रॉब्लेम झाले ना त्यांचे, म्हणजे अपेक्षित जेवढे पर्सेंटाईल होते ते आले नाहीत आम्हाला, मागच्या वर्षीपर्यंत आले. तर सीईटी वरती पण फोकस द्यायला हवाय असं लक्षात आलं, चांगलं कॉलेज मिळायला हवं असेल तर. पण ब्रांच निवडायची की कॉलेज निवडायचं आवडीचं हे काही अजून आमच्या मना पुढचा गोंधळ काही अजून हे क्लिअर झालेलं नाहीये सर. तो सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो की आपल्याला ठरवलेलं नसतं आधी, म्हणजे याच्यातच जायचं आहे. आपण केव्हा केव्हा कॉलेजला प्रिफरन्स देतो, केव्हा केव्हा ब्रँचला देतोय. ओके, हो चालेल. तुम्हाला आणि काय बोलायचंय बोला. मी एक दुसरा पर्याय बोला ना, कोण बोलतोय बोला. होते की अदर देन आता जेई दिली तर प्लॅन बी आमचा काय असला पाहिजे असं, म्हणजे पण कशामध्ये इंजिनिअरिंग मध्येच जायचं आहे. नाही, आता पीसीएम हे विषय आता आम्ही 12वीला घेऊन बाहेर पडल्यामुळे आम्हाला त्याच्याशी रिलेटेड अजून करिअर ऑप्शन्स काय आहेत अदर दॅन इंजिनिअरिंग. मला एक सांगा, इंजिनिअरिंग मध्ये कुठली ब्रँच आवडते? मी म्हणतो की जबरदस्तीने बँक मध्ये त्या ब्रँच मध्ये जाण्यापेक्षा याच्यामध्ये बाबा डिमांड आहे पण मला त्याच्यात आवड नाहीये, तर जनरली जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण नाही यशस्वी होत. ओके, आपल्याला कुठली ब्रँच आवडतं ते मला सांगा, कुठली ब्रँच जशी आवडेल? सर ते म्हणजे तू कसं ठरवणार असं, म्हणजे कारण तो सिलेबस वरती ठरवायचं की बाबा ह्या सिलेबसला हे सब्जेक्ट्स आहेत आणि यातला कुठल्या सब्जेक्टचा मला अभ्यास करायला पुढे आवडेल असं ठरवायचं, की ही ब्रांच घेऊन लाईफ मध्ये करिअर म्हणून काय कामं करायला लागतील आणि त्यात ते मला आवडतायत का, हा दृष्टिकोन ठेवायचा. हे काही आम्हाला कळत नाही. म्हणजे पण मी तुम्हाला बघा याचा माझा अनुभव काय सांगतोय बघा, जेव्हा आपण 12वीतनं आपण जेव्हा डिसाईड करतो की मला कुठे जायचंय, ते 12वी पर्यंत माझं ठरलेलंच नाहीये. मला कुठे आवड आहे ती आपण काय करू शकलो नाही, ठरवूच शकलो नाहीये. ओके, इथेच आपण पालक म्हणून काय पडतो, थोडंसं कमी पडतो. तर मी तर म्हणेल की 8वी 7वी 8वीत असताना मुलांना वेगवेगळी क्षेत्र द्यायला पाहिजे होते आपण. म्हणजे त्याला कुठले आपल्याला आवड निर्माण होते ना, आवड आहे ते आपल्याला ध्यानात आलं असतं. आता आपण बघा, जेव्हा एखादी ब्रँच निवडणार आहे व याला स्कोप आहे ही निवडूया, पण असं पण होऊ शकेल की बाबा 1 वर्ष झाल्यानंतर वाटेल की आपल्याला आवडतच नाहीये, मग काय करायचं, सोडायचं का? नाही, कारण 12वी नंतर आपण कुठली आवड ते ठरवण्यापेक्षा मी तर आता 12वीत असताना त्यांना काय पर्याय नाहीये. पण आता जे पालक आहेत त्यांची जर छोटी मुलं वगैरे असतील 12वी सोडून, तर त्यांनी काय करा की 8वीत असताना त्यांना वेगवेगळी फील्ड काय करायला द्या, भेटी द्यायला बघा, की त्यांना आपल्याला त्याच्यावरून काही प्रमाणात आयडिया येते की बाबा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि मी म्हणतो स्कोप कशाला आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते फील्ड निवडलं ना तर डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो. ओके, माझा मुद्दा पटेल न पटेल मला माहित नाही, पण मला तर असं वाटतं. ओके, हो सर, पण म्हणजे ते मुलांना सुद्धा कन्फ्युज आहेत की आता आमच्या 10वी नंतर असा प्रश्न होता की सायन्सला जायचं, कॉमर्सला जायचं की आर्ट्सला जायचं, कारण आपल्याकडे आता सध्या तरी त्या 3च ऑप्शन्स होते.
पण मग शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः गणित आणि सायन्सचाच अभ्यास केल्यामुळे मग तो मुलगा असं म्हणायला लागला की नाही मला सायन्स साईडलाच जायचंय. मी त्याला म्हणत होते की अरे कॉमर्सच्या साईडचं काहीतरी आपण एक्सप्लोर करून बघायला सुद्धा काही हरकत नाही. पण सर मग कॉमर्सची आवड आहे की नाही मुलांना हे आपल्या शालेय जीवनातल्या सब्जेक्ट्स मधून आम्हाला पालकांना पण समजत नाही की ह्याला कॉमर्सचे सब्जेक्ट्स पुढे जाऊन आवडतील का. तर त्याचं काही क्रायटेरियाच नाहीये म्हणजे 10वी पर्यंतच्या सब्जेक्ट्समध्ये. असंही होतं म्हणजे स्पर्धा परीक्षांना बसवत गेलो त्यामुळे गणित आणि सायन्सचाच अभ्यास करत गेली मुलं आणि मग तो म्हणाला की नाही आता मला हेच आवडतंय. मग त्यात त्याने बायोलॉजी आवडत नाही म्हणून मॅथ्स घेतलं. असं म्हणजे अशा त्यामुळेच मी काय म्हणतो की आपला ट्रॅडिशनल जो एज्युकेशन सिस्टीम आहे ते आउटडेटेड आहे. आपण काय करतो 15 वर्ष मुलांना शिकवतो पण त्याच्यात आउटपुट काय मिळते काय मिळत हे कोणाचं तरी माईक चालू आहे प्लीज. 15 वर्ष मुलांनी शिकवलं. माझं तर मत होतं की 15 वर्ष जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्यांना आणि कुठलं ट्रेनिंगच द्यावं लागतं का मला त्यांनी त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे होतं. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते करतायत की बाबा कुठली आवड आहे ते आपण लहान वयातच काय करायला पाहिजे जाणीव व्हायला पाहिजे पालकांना किंवा मुलाला आणि त्या दृष्टीने त्यांनी फील्ड निवडायचा प्रयत्न आहे. ओके पण आता सध्या 12वीत आहे त्यांनी काय करायचं तिथे माझ्या पुढे पण म्हणजे कुठलं क्षेत्र आवडेल हे कठीण आहे आपल्याला सांगणं आणि ते मुलं सांगू शकतील की बाबा मला हे क्षेत्र आवडेल. पण त्याच्यासाठी त्यांना काय द्यायला पाहिजे होती संध्या मिळायला पाहिजे होत्या. 12वीच्या अगोदर त्या संध्या मिळायला पाहिजे होत्या. एक तुम्हाला अशी 2-3 उदाहरणं सांगेन की 8वी 9वी 10वीत असताना मुलांनी काय केलेलं आहे बघा. आताची जी मुलं आहेत छोटी छोटी त्याने आधीच डिसाईड करतात मला इथेच जायचं आहे त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. तेच त्यांचं टार्गेट असतं. तसं जर झालं तर आपण काय करू शकतो सांगा एक्झॅक्ट आपल्याला आवडतं निवडू शकतो. पण आता काय होतं आपला बहुतेक पालक किंवा मुलं काय म्हणतात मला इथे मिळालं नाही तर मी इथे जाणार नाही मिळालं तर इथे जाणार नाही तर मग मी डायरेक्ट इथे जाणार. अशी 4-5 ऑप्शन म्हणजे त्याच्यापेक्षा आपण जर ठरवलं की बाबा मला इथेच जायचंय त्याच्यासाठी काय करायचंय ते आपण जर सगळं बघितलं असतं तर हे करतो. मी तुम्हाला एक 2-3 ऑप्शन मी त्याच्यासाठी सांगणार आहे लक्षात जे मला आवडले. ओके पण त्याच्या आधी वगैरे आपण सगळ्यांची क्वेश्चन बघूया काय असेल तर आणि कोणाला पालकांना बोलायचं बिंदास बोला. लक्षात आहे मी तज्ञ नाही आहे पण माझ्याकडे जी काही माहिती आहे ती नक्कीच मी रिसर्च करून त्याच्यावर बोलतोय. मी असं नाही बोलत आहे की तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून सांगतोय असं नाहीये. तर बऱ्यापैकी मी जे काय सांगणार आहे त्याच्याबद्दल मी 1-2 वर्ष काय करतोय त्याच्यामध्ये स्टडी करतोय. त्यामुळे मी तुम्हाला मला जे स्टडी केलं आहे त्याच्यावर नक्कीच मी तुमच्याशी बोलेन. त्याच्याबद्दल आणि काय पालकांना बोलायचं बोला काय विचारायचं बोला. हॅलो बोला ना बोला माईक हे करा ना अनम्यूट. कोण बोलतंय का नाही बोलत आहे. हॅलो कोणाला नाही बोलायचं आहे. बोला उत्स्फूर्तपणे बोला. मी ते तज्ञ म्हणून तुमच्या समोर नाही आलो मी तुमच्यातलाच आहे. ओके पण काही विषयात मला माहिती आहे ती मी तुमच्याकडे शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या ही माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर 4-5 विद्यार्थ्यांचं सुद्धा भलं झालं तर मला आनंदच वाटेल. ओके चांगले डिसिजन तुम्ही घेतले तर मला नक्कीच आनंदच वाटेल. कोणालाच नाही बोलायचंय. ओके तर हा बोला ना कारण तुम्ही बोलला ना तुम्हाला काय म्हणजे काय सांगायला पाहिजे ते नक्की मला समजेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ना त्याच्यावरनं मी त्याप्रमाणे मी विषय घेईन कुठले घ्यायचे ते. ओके बोला ना कोण बोलवते. सर मी बोलू का. हा बोला ना बिनधास्त बोला. सर म्हणजे आम्हाला आता थोडासा गायडन्स हवा होता की 12वी नंतरच आता जी स्ट्रीम निवडतोय आपण तर त्याला कोणते क्रायटेरिया किंवा कोणते निकष लावायला हवे. तुम्ही जे म्हणालात ना एक्सपोजरचं ते मुद्दा पटला आम्हाला. म्हणजे माझं नशिबाने मला केनी मॅडम बरोबर माझा मुलगा मध्ये IIT बॉम्बे आणि ते सगळं फिरून आला आणि त्याला तसं बऱ्यापैकी एक्सपोजर अगदी फार नाही मोठ्या प्रमाणावर पण काही प्रमाणामध्ये मिळालं. कोविड बॅचमुळे आमचे 2 वर्ष घरात बसून गेली मुलांची. जेव्हा एक्सपोजरला न्यायचं मुलांना तेव्हा कोविड आल्यामुळे तो काही सगळ्या जगाचंच नुकसान झाले त्यामुळे त्यात काही आपण बोलू शकत नाही. पण निदान आता 12वी नंतर आम्हाला डिसिजन घेताना
की काय म्हणजे मुलांना सुद्धा एक्सपोजर म्हणजे कुठे काय कशा पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करायची. कारण आता माझा मुलगा हॉस्टेलवर राहत असल्यामुळे त्यालाही जगाचा काहीच अनुभव नाहीये. 2 वर्ष 10वी नंतर जी मान खाली घातलीये जेईच्या अभ्यासाला ती काही अजून त्याची वर नाही आलीये. त्यामुळे त्यालाही स्वतःला एक्सप्लोअर करायला किंवा हे करायला वेळ सुद्धा मिळालेला नाहीये सर आता. त्यामुळे आता कॉलेज आणि ब्रांचची कशी ओळख करून द्यायची त्यांना किंवा त्यांच्याशी कोणते हे गोष्टी डिस्कस करायच्या ते पण थोडस जर समजलं तर बरं पडेल. आपण काय करूया, एकदा तुमच्या मुलाशी आपण बोलूया. ओके, IIT इथे आलेला, नाव काय म्हटलं मी विसरलो त्याचं. अद्वैत देसाई. अद्वैत, ओके ओके. आपण त्याच्याशी एकदा प्रत्यक्ष बोलूया आणि आपण ठरवूया. लक्षात आहे ना? कारण आपण जनरली त्याची काय आवड आहे ती मी तुम्हाला असं नाही डायरेक्टली सांगू शकणार. बरोबर. ओके, तर आपण असं एकदा केव्हा तरी त्याची परीक्षा होऊ दे, या जेई वगैरे होऊ दे एकदा, मग आपण ठरवूया. चालेल. आणि कोणाला बोलायचं बोला ना. एकटाच बोलतायत मॅडम आणि कोण नाही बोलत आहे. हॅलो, चला पहिलं कुठलं घेऊया मॅडम, तुम्हीच सांगा कुठला विषय घेऊया. आपण इंजिनिअरिंग बद्दल बोलूया का? हो चालेल सर. इंजिनिअरिंग बद्दल बोलूया. 2 मिनिट, कोणीतरी काय पाठवलंय बघूया. तर PCM साठी कोणत्या सब्जेक्ट मध्ये जास्त चांगला ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे? मी म्हणेल की ऑपॉर्च्युनिटी भेटण्यापेक्षा प्रत्येक ह्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी असतातच असतात, पण त्याच्यापेक्षा मुलाला ते कितपत आवड आहे ते म्हणणं गरजेचं आहे. लक्षात आहे ना? मुलाला जर आवडत नसेल आणि त्याच्यामध्ये आपण हे केलो, समजा त्याला ऍडमिशन दिलं, तर भविष्यामध्ये तो यशस्वी होईलच की नाही हे मी नाही सांगू शकत. लक्षात आहे ना? आणि समजा एखादा जॉब आपण करतोय, चांगलं पेमेंट पण आहे, पण मला ते काम आवडतच नाहीये, जरी मला पैसा मिळाला तरी मी सॅटिस्फाय नसणार आहे तिथे. आणि जेव्हा सॅटिस्फॅक्शन नसतं तेव्हा सुद्धा आपण सुखी नाही होत. सुखी होण्यासाठी आपल्याला जे आवडतं विषय आहे तिथे काम करायला पाहिजे, आवडीने काम करायला पाहिजे. पैसा हे सर्वस्व नाही, पण आता बहुतेक जण काय म्हणतो की इथे बाबा एवढे पॅकेज मिळतं म्हणून त्या फील्डमध्ये जाऊया. जे आपली बाबा आवड आहे किंवा आपण ते करू शकतो का याचा पण सध्या विचार करत नाही. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यापेक्षा तुम्ही विचार करा की मुलाला काय आवडतं. ओके, तर मी पहिल्यांदा बघा सांगतोय की इंजिनिअरिंग बद्दल बघूया. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंगचा जर तुम्ही सब्जेक्ट हे बघितला, सिलेबस बघितला ना, तर मी म्हणतोय की सगळ्या कॉलेजचा जवळजवळ आउटडेटेड सिलेबस आहे. म्हणजे जेव्हा आपण काय म्हणतो की 4 वर्ष मुलांसाठी जेव्हा देतो, 4 वर्ष मुलं तिथे घालवतात, तेव्हा ते आपली अपेक्षा असते की त्यांनी काय करावं, त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊन बाहेर यावं, ही आपली अपेक्षा असते. पण बहुतेक जे काही शिकवलं जातं त्याचा आणि इंडस्ट्रीचा काही संबंध नाही. त्यामुळे जर आपण समजा IIT सोडून बाकीच्या कॉलेजमध्ये जर जाणार असेल तर पहिल्यांदा तिथे विचार करा की त्याच्या नावावर तुम्ही जाऊ नका, सिलेबस बघा. कारण आपल्याला डिग्री नकोय, नुसती डिग्री नकोय, नॉलेज पाहिजे. तिथे काही कॉलेजने आता काय केलं, गव्हर्नमेंट कॉलेज पण ऑटोनॉमस झालेले आहे. ते काय करतात, ऑटोनॉमस म्हणजे तुम्हाला माहित असेल स्वतःचा सिलेबस तो काय करत असतात, स्वतःच बनवत असतात. अशा प्रकारच्या कॉलेजमध्ये जाणं तुम्हाला काय होईल, फायद्याचं होईल. ओके, त्याच्यासाठी जर तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूट बघितल्या आणि तिथे मेन म्हणजे सिलेबस बघा, काय सिलेबस आहे. तर तुम्ही मी तुम्हाला असं सांगेन बघा की आपल्याला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला बहुतेक ठिकाणी अजून मी चौकशी केली की आमच्या वेळी पण तेच होतं, आपल्याला कंपल्सरी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे काय काय शिकवलं जातं. आणि मी म्हणतो की ते 1 वर्ष आपण काय करतो, वाया घालू. त्याचा आणि भविष्याचा काही संबंधच नाहीये, तरी पण ते शिकवलं जाते. फर्स्ट इयरला सगळ्यांना काय असतं, सेम असतं. आता काही ऑटोनॉमस कॉलेजने काय केलं की बदललाय, पण हे आपल्याला कुठेतरी असता कामा नव्हतं. आता समजा मी मेकॅनिकल असेल, मेकॅनिकलला घेतलं तर मेकॅनिकलच त्यांनी चालू करायला पाहिजे. कॉम्प्युटर असेल, कॉम्प्युटर मधूनच चालू करायला पाहिजे. किंवा सिव्हिल असेल तर सिव्हिल रिलेटेड. आता एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की समजा एखादा सिव्हिल इंजिनियर म्हणून बाहेर पडतो, डिस्टिंक्शन मिळवतो, बाहेर पडतो, आणि समजा त्याचाच एक मित्र तो काय झालेला, समजा 10वी फेल झालेला, तो मागच्या बेंचवर असायचा. हा जो BE सिव्हिल इंजिनियर डिस्टिंक्शन घेऊन बाहेर पडलेला तो फर्स्ट बँकवर असेल, कारण टॉपर असायचा. त्याने काय केलं, 10वी मध्ये फेल झाल्यानंतर कुठेतरी कुठल्या तरी सिव्हिल इंजिनियर म्हणजे जे बिल्डर वगैरे असतात तिथे कामाला तो लागला. 11वी 12वी पासून त्याने बाहेर न असून करून समजा काय केलं, सांगा, कामाला लागला.
तर तो हा जेव्हा बाहेर पडतो, हा जवळजवळ 6 वर्षाने बाहेर पडणार, 5 ते 6 वर्षाने. आणि त्या 6 वर्षामध्ये ह्याने काय घेतलेलं आहे, बऱ्यापैकी नॉलेज घेतलेलं आहे. आणि हा स्वतः काय बनलाय सांगा, बिल्डर बनलेला आहे. आता नॉलेज कुणाकडे असणार सांगा, हा जो बीई सिव्हिल बाहेर पडलाय त्याच्याकडे नॉलेज असणार, याच्याकडे सगळं थेरॉटिकल नॉलेज असणार आहे. जो 10वी फेल झालेला आहे, मी म्हणेल की मला जर समजा घर बांधायचं झालं तर मी बीई सिव्हिल वाल्याकडे नाही जाणार, मी कोणाकडे जाणार सांगा, त्याच्याकडे जाणार. कारण याच्याकडे जे आहे ते पुस्तकी ज्ञान आहे, पण ते पुस्तकी ज्ञान आपल्या रेग्युलर याच्यामध्ये काही कामाला येत नाही. त्यामुळे आपल्या मुलाला कुठल्याही याच्यामध्ये हे करताना हा तुम्ही विचार करा. आता तुमची प्रत्येकाची पालकाची स्वप्न असतातच आणि ती असावीतच, पण जेव्हा आपण पैसे घालणार आहोत, कारण शिक्षण हा मोठा बाजार झालेला आहे, तेव्हा तुम्ही हा विचार करावा. एखादा मी तुम्हाला आणि पण पुढे एक्झाम्पल देणार आहे की कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो. एखादी छोटी डिग्री मिळून सुद्धा आपण काय करू शकतो, कशा प्रकारे हायर पोस्टला जाऊ शकतो, याची पण मी 4 उदाहरणं तुम्हाला नक्कीच देणार. पण क्लिअर झालं असेल की इंजिनिअरिंगला जाताना पहिल्यांदा बघा, ते कॉलेजच्या नावावर जाऊ नका. समजा काही कॉलेज काय करतात, ऍडव्हर्टाईज करतात की आमच्या विद्यार्थ्याला एवढं पॅकेज मिळालं, त्याच्या अगोदर त्यांच्याकडे चौकशी करा किती मुलं होती आणि त्याच्यातली किती निवड झाली, हे महत्वाचं असतं. नाहीतर काय, आता बघा, आता ऍडमिशन चालू झालं की प्रत्येक कॉलेजची ऍडव्हर्टाईज येणार आहे की आमच्या ह्याला एवढं पॅकेज मिळालं, ह्याला या विद्यार्थ्याला एवढं पॅकेज मिळालं. तुम्ही पॅकेजवर न जाता मला वाटतं की काय करावं, सिलेबस बघावा, हे माझी उत्तर तिथे. दुसरा मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय की काही आता बहुतेकांच्या आयटी फील्ड कडे जास्तीत जास्त कल वाढलेला आहे. तर मी म्हणतोय की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊच नका आयटी फील्ड मध्ये जाणार असाल तर, कारण तिथे 4 वर्षामध्ये जे काय शिकणार आहे ना, त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. त्याचा पण मी तुम्हाला ऑप्शन देतोय की आयटी फील्ड जे करणार आहे त्याने बीएससी करा. बीएससी ला आपल्याला जास्त खर्च येत नाहीये. बीएससी आयटी करा, बीएससी कॉम्प्युटर सायन्स करा, हे सगळं करा. आणि त्याच्या बरोबर जरी तुम्ही जेई दिलेली नसेल परीक्षा, तरी तुम्ही आयआयटी मध्ये प्रवेश घेऊ शकता. तर काही आयआयटी मद्रास, तुम्हाला माहित असेल, बहुतेक जणांना काय माहित नाही, तर ती भारतातली नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे. आयआयटी गुवाहाटी, अशा प्रकारच्या आयआयटी कानपूर, अशा प्रकारच्या संस्थेने काय केलेलं आहे, बीएस म्हणजे बॅचलर इन सायन्स एक काय केलेलं आहे, डिग्री कोर्सेस चालू केलेले आहे. फक्त डिफरन्स एवढाच आहे की ते सगळं ऑनलाईन आहे. आणि आयटी फील्ड मध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायची गरजच पडत. आयटी फील्ड हे संपूर्ण कॉम्प्युटरवर अवलंबून असतं, त्यामुळे घरून सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त डिफरन्स एवढा आहे की ऑफलाईन करत नाही, ऑनलाईन करता तुम्ही. आणि त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता, बीएससी करायची आणि ती पण डिग्री व्हायची, म्हणजे आपल्याला आयआयटीचा जो टॅग आहे तो आपल्याला मिळू शकतो. त्याच्यामधलं आणि मला आवडलेलं काय सांगा, तिथे जे प्रोफेसर शिकवतायत आयआयटी मध्ये ऑफलाईनला, तेच प्रोफेसर तुम्हाला शिकवणार आहे. इथे कुठेही तुम्हाला काय करणार नाही, फरक जाणवणार नाही. आणि दोन्ही डिग्र्या काय केल्या जातात, इक्विव्हॅलंट केल्या जातात. त्याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे सांगा, तुम्ही त्याच्यातनं मदत बाहेर पडू शकता. 1 वर्षाने बाहेर पडला सर्टिफिकेट मिळणार, दुसऱ्या वर्षी बाहेर पडला डिप्लोमा मिळणार, तिसऱ्या वर्षी बाहेर पडला तर बीएससी मिळणार, आणि त्याच्यानंतर जर बाहेर पडला तर तुम्हाला बीटेक डिग्री मिळणार. अशा प्रकारचे त्याने काय केलेलं आहे, बेस्ट केलेलं आहे. आणि मला वाटतं तिथे जे काही नॉलेज तुम्हाला मिळणार ते डेफिनेटली कामाला येणार. ओके, म्हणजे इंजिनिअरिंगला जाण्यापेक्षा बीएससी कॉम्प्युटर, बीएससी आयटी, बीई आयटी, बीटेक आयटी वगैरे अशा प्रकारच्या प्रायव्हेट मध्ये जाऊन 15-16 लाख घालवण्यापेक्षा मी तर म्हणेन की हा ऑप्शन बेस्ट आहे. शेवटी काय करायचंय आपल्याला, हा जो बाहेर पडणार तो पण चांगल्या कंपनीमध्ये जाणार आणि तिकडनं जे बाहेर पडणार ते पण. आणि कंपनीमध्ये सर्व्हिस मिळवण्यासाठी आपलं काय असायला पाहिजे, आयटी फील्ड मध्ये तरी लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे. आता तुम्हाला कमांड सगळेच शिकवतात, पण लॉजिक जर तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्ही चांगला प्रोग्रामर बनू शकत नाही. ओके, तर मी तर म्हणेल की हा ऑप्शन सगळ्यांसाठी बेस्ट आहे. त्याच्यावर आणि काय बोलायचंय बोला, याच्यावर काय विचारायचंय का. हे जे आयटी फील्ड मध्ये जायला इच्छुक आहे, म्हणजे आयटी बीएससी बीए आयटी करणार आहे किंवा बीए कॉम्प्युटर सायन्स वगैरे घेणार आहे, त्यांच्यासाठी मी तर म्हणेल की जर आपल्याला आयआयटी मध्ये वगैरे मिळत असेल ठीक आहे, चला तुम्ही डायरेक्टली. ओके, किंवा एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूट मिळत असेल तर डेफिनेटली करा. पण बाकीच्या ठिकाणी प्रायव्हेट मध्ये पैसे घालण्यापेक्षा मी तर म्हणेन बीएससी करू दे, प्लेन म्हणजे आयटी बीएससी करू, बीएससी आयटी करू दे आणि त्यांना हा दुसरा पर्याय निवडू. आणि त्यांची फी जर बघितली तर बीएससी म्हणजे आयआयटी मद्रास म्हणा किंवा आयआयटी गुवाहाटी म्हणा, आयआयटी कानपूर म्हणा, 4 वर्षाची फी माझ्या माहितीप्रमाणे 3.5 लाखच्या दरम्यान होते. ती मला वाटतं वर्षाला आपल्याला 1 लाख पण पडत नाही. दुसरा पण त्याने ऑप्शन असा दिलेला आहे, जर तुम्ही काय करायचा 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल
तर तुम्ही सर्टिफिकेट दिलं तर तुम्हाला ती 50% काय होते सांगा ऑफ दिली जाते. म्हणजे जवळजवळ 3.5 लाख म्हणजे आपल्याला 2 लाखाच्या आतमध्ये आपल्याला IIT मद्रासच काय मिळू शकते, डिग्री मिळू शकते. हा पण ऑप्शन तुम्ही विचार करायला हरकत नाही. आणि मला तर वाटतं बेस्ट ऑप्शन आहे. ओके, याच्याबद्दल कोणाला काय विचारायचे विचारा, मग आपण पुढे जाऊया. हॅलो. हॅलो सर, मग ह्या IITच्या ज्या काही तुम्ही म्हणताय ना तशा डिग्री ज्या ऑनलाईन आहेत त्याची माहिती आम्हाला मग त्यांच्या वेबसाईटवर मिळेल का? कुठले कुठले करू? मी सुद्धा पाठवेन तुम्हाला वेबसाईटचं नाव. नाही तर तुम्ही नुसतं घाला BS in IIT मद्रास घाला, BS in IIT गुवाहाटी घाला, BS in IIT कानपूर घाला. ओके, त्याने डिग्री पण डेटा सायन्स मशीन लर्निंग याच्यावर पण काढलेली आहे. सर मग त्याला हे नाही का, एंट्रन्स नाही त्याला? त्यांना एंट्रन्स आहे, पण त्यांनी एंट्रन्स कशी ठेवली सांगा की वेगळ्या प्रकारची. तिथे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री वगैरे काय नाही सगळे. तुमचं लॉजिकल थिंकिंग कसं आहे आणि मॅथ्स किती चांगलं आहे हे बघितलं जातं. आणि मॅथ्स तुम्ही जेईची तयारी करता म्हणजे डेफिनेटली तुमचं चांगलं असायलाच पाहिजे. आणि दुसरं काय करतात ते तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 10 ते 15 दिवसाचा त्यांचा एक कोर्स असतो. तो तुम्ही काय करायचं, अटेंड करायचा. ऑनलाईन कोर्स असतो आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्ही तयारी करायची त्या ह्याच्या मार्फत. ओके, जेव्हा तुम्ही काय करता सांगा, त्यांच्या एंट्रन्स फीची फी काहीतरी 1000 काहीतरी असते. ओके, ती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID वगैरे दिला जातो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करायचंय की अभ्यास करायचा आहे. मेन तिथे लॉजिकल थिंकिंग तुझी कशी आहे ती बघितली आहे. ओके, तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री वगैरे असलं काय नाही. आणि मी तर तेच म्हणेन, फिजिक्स केमिस्ट्री कशाला पाहिजे, आपल्याला गरजच नाही. जर आपल्याला IT फील्ड मध्ये जायचं आहे तर फिजिक्स केमिस्ट्रीची मी कशाला ऍडमिशन घ्यायची, परीक्षा घ्यायची. त्याच्यापेक्षा तुमचं लॉजिक किती आहे ते चांगलं आहे ते बघितलं तर डेफिनेटली त्याचा फायदा होणार. ओके, तुम्ही IIT मद्रास वगैरे घाला बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल ते सगळं. ओके. आणि कोणाला याच्याबद्दल विचारायचं आहे? हॅलो, कोणाला विचारायचं आहे याच्याबद्दल? मी तुम्हाला 2-3 अनुभव पण सांगतोय माझे, की आमच्या संपर्कात जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी असा एक विद्यार्थी आलेला. आमचाच विद्यार्थी म्हणजे ओळखीतला पण होता. आणि त्याला आम्ही असं चाललेलं आहे, त्याचे वडील एकदम हे होते की काय सांगायचे, मला त्याला BEलाच घालायचं असेल. मग त्याने काय केलं, मग आमच्या सल्ल्याने, त्याला तेवढे काही मार्क्स वगैरे नव्हते, पैसे वगैरे गेले असते बऱ्यापैकी. मी त्याला BSc काय करायला सांगितलं, IT करायला सांगितलंय. आणि त्याच्यानंतर त्याला काय, तेव्हा आता सुद्धा काय सगळं नेटवर्किंग मध्ये सुद्धा सॉलिड डिमांड आहे. सिस्को वगैरे जे ऐकलं असेल, काही ऐकलं काय माहित नाहीये, तर त्यांचे कोर्सेस असतात बघा, CCNA CCNP वगैरे असे कोर्सेस असतात नेटवर्किंगसाठी सिस्कोचे. आणि ते अमेरिकन कंपनी आहे, त्यांची स्वतःचे प्रायव्हेट काय असतात सांगा, एक्झाम वगैरे असतात. त्याने BSc IT करता करता काय दिले सांगा, CCNA बद्दल सुद्धा त्यांनी काय केलं, कोर्स जॉईन केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे केलंय. आता त्याच्याबरोबरचे बाकीचे सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेलेले. आणि हा जेव्हा BSc IT करून बाहेर पडला, BSc IT हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि BA काय असतो 4 वर्षाचा कोर्स आहे. जेव्हा BSc IT कोर्स करून बाहेर पडला तेव्हा त्याला TCS मध्ये काय मिळालं, जॉब मिळाला. त्याच्याबरोबर जे इंजिनिअरिंगला बाहेर पडले 1 वर्षानंतर त्यांना डायरेक्टली कुठे जॉब नव्हता, कारण त्यांच्याकडे काय होती, डिग्री होती, नॉलेज काय नव्हतं. IT फील्ड मध्ये BE IT करून सुद्धा त्यांच्याकडे पाहिजे तेवढं नॉलेज नव्हतं. मग जेव्हा त्यांनी 6-7 महिने असं नोकरीच्या पाठीमागे लावून गेल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी काय केलं, त्याने सल्ला दिला, आता तुम्ही हा कोर्स करा. मग त्याने काय केलं सांगा, CDAC वगैरे तुम्हाला माहित असेल काय माहित नाही, तर CDACचे काय केले, कोर्सेस केले. आणि त्याच्यासाठी साधारण बहुतेक 1-1.5 लाख फी असते, फी ती घातली. आणि त्याच्यानंतर कुठेतरी 1 वर्ष झाल्यानंतर त्यांना कुठेतरी चांगलं म्हणजे नोकरी मिळाली. तोपर्यंत हा काय गेलेला सांगा, हा वरच्या पोस्टवर गेलेला पोहोचलेला होता. याने काय केलं, पैसे पण कमी खर्च केले आणि त्याची वर्ष पण काय झाली वाचली. हाही फायदा आहे. आणि मेन म्हणजे IT फील्ड मध्ये जायचं असेल तर मेन आपल्याला काय पाहिजे, एक्सपिरियन्स चांगला पाहिजे. तुम्हाला किती पर्सेंटेज आहे त्याला, त्याच्यापेक्षा एखादा समजा पर्सेंटेज त्याला कमी आहे, 60% आहे, पण त्याचं लॉजिक परफेक्ट असेल तर डेफिनेटली तो IT फील्ड मध्ये काय होऊ शकतो, वर येऊ शकतो. आमच्याकडे अशी काही मुलं आहेत जी 8वी-9वी मध्ये आहेत, पण त्यांनी काय केलं सांगा, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लॉजिक त्यांचं डेव्हलप झालंय. त्यांच्याकडे काही आणून द्या, ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत जात आहे. ही काही उदाहरण आहे. म्हणजे लहान वयातच आम्ही त्यांना काय दिलं सांगा, त्यांची आवड लक्षात घेतली आणि त्याने आता मार्ग निवडलेला आहे की बाबा मला इथेच जायचं आहे, याच फील्डमध्ये मला काय करायचं काम. आमच्याकडे अशी काय मुलं आहेत, आमच्याकडे एक मुलगी आहे, 6वीतली मुलगी आहे. तुम्ही
विश्वास पण तेवढा नाही. एवढ्या प्रकारे ती चांगल्या प्रकारे सोशल मीडिया आमचं सगळं हँडल करते. आमचे गोवाट्रॉनिक नावाची एक टीम आहे, ते सगळं सोशल मीडिया हँडल करण्याचं काम ती करते आणि एवढा तिला चांगला एक्सप्लेन मिळालेला आहे. एडिटिंग करणं म्हणा, काय व्हिडिओ काय 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 करणं सगळं ती हे करते आणि त्याच्यामध्ये ती एक्सपर्ट झालेली आहे. आणि ते सुद्धा एक फील्ड काय चांगलं आहे. त्यांनी फ्युचरमध्ये तेच जर फील्ड निवडलं ना तर ती काय होऊ शकते, टॉपला जाऊ शकते. आता म्हणजे लहान वयात तर त्यांना काय माहिती सांगा, एखादं फील्ड आपण दिलं म्हणजे फील्ड बद्दल माहिती दिली तर आपल्याला माहित समजतं की कुठलं फील्ड त्याला योग्य आहे, आपल्याला समजू शकतं. ओके, चालेल. आणि कोणाला याच्याबद्दल विचारायचं आहे? IIT मद्रास, IIT गुवाहाटी, IIT कानपूर. हॅलो हॅलो, तुमच्या क्वेश्चनला मी आन्सर देणार आहे. मी तुम्हाला डायरेक्टली असं नाही, कारण मी सांगेन ते तुम्हाला फील्ड आवड. बोला ना. हे JEE आणि त्या क्लॅश नाही होत ना एक्झाम, की कसं असतं साधारण, माहिती असेल तुम्हाला तर? नाही, क्लॅश नाही होणार. त्यांच्या 3 काहीतरी आहे टाइम डेट्स आहेत. 3 डेट्स आहेत, वेगवेगळ्या डेट्स आहेत बघा. अच्छा, बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे. ओके. ओके. आणि दुसरी तुम्हाला एक उदाहरण देतोय की जर IT फील्ड मध्ये जायचं आणि पैसा घालायचा असेल, पैसा तुम्ही घालू शकता. तर आणि मी 2 वर्ष मी बघतोय की बऱ्यापैकी त्यांचं काय केलेलं आहे, मार्केट त्यांनी हे केलेलं आहे आणि तिथे पण सुद्धा ते सिलेक्ट करून काय देतात सांगा, मुलं घेत आहेत. मग त्याच्यासाठी एक स्केलार नावाची एक बँगलोर बेस्ड काय दिलेली कंपनी आहे. त्यांनी काय केलंय, बीट्स पिलानीशी टायअप केलेला आहे. ती डिग्री तुम्हाला बीच पेअर देतो, पण पहिल्या वर्षापासून तुम्हाला काय होतं सांगा, तिथे ITच आहे. ते IT म्हणजे कॉम्प्युटरचाच विषय तिथे काय केला जातो, शिकवला जातो. 1 वर्ष तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप पण दिली जाते. पण तिथे आपल्याला खर्च साधारण राहणे, खाणे वगैरे सगळं धरलं तर साधारण मला माहितीप्रमाणे 20 लाख पर्यंत जातो. पण तिथून जो बाहेर पडणार आहे तो जॉब रेट 100% असणार. तुम्ही नेटवर घालून बघा, स्केलार म्हणून, त्यांची पण एंट्रन्स एक्झाम असते आणि ते सुद्धा सिलेक्टेड स्टुडंटला काय करतात, सिलेक्ट करतात. ओके. स्पेलिंग काय सर त्याचं? स्पेलिंग काय? SCA स्केलार. मी 2 मिनिट देतो तुम्हाला. मी याच्यावर पाठवतो बघा. ओके, चॅटवर. स्केलार स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून आहे बघा. गेल्या वर्षी दोघांना हे केलेलं, पण त्यांनी जे टेस्ट असते ना त्याच्यामध्ये ते नाही एक जाऊ शकले. मी पाठवले बघा, चार्टमध्ये पाठवले बघा. ओके, त्यांचा व्हिडिओ पण बघा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये काय झालं सांगा, वेगवेगळ्या कंपनीमध्ये जे टॉप मोस्टला होते, Amazon म्हणा, गुगल मध्ये होता, अशा सगळ्यांनी काय केलं सांगा, ते डायरेक्टर बोलाय. त्यांनी स्वतःच एक बनव. पण त्यांच्याकडे काय होतं सांगा, एक्सपिरियन्स होता आणि मार्केटला काय गरजेचं आहे ते त्यांना माहित आहे. कारण आपले जे बाहेरचे जे इंजिनिअरिंग कॉलेज मधनं जे बाहेर पडतायत ना, ते आपले मार्केट प्रमाणे बाहेर पडतात असं नाहीये. मार्केटची गरज काय हे स्टडी केलं जात नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. मिळाला? हो. ओके. आणि बघा, दुसरं काय असतं सांगा, स्कॉलरशिप पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते आपण जर तुम्हाला बघायचं असेल ना, बॉडी फॉर स्टडी असं नावाची एक वेबसाईट आहे बघा. कन्फर्म करून देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्कॉलरशिप पण भेटते. म्हणजे आपली समजा आपली परिस्थिती नाही, आपल्याला वेगवेगळ्या स्कॉलरशिप म्हणजे प्रायव्हेटच्या पण आहेत आणि त्याच्या पण आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटच्या पण स्कॉलरशिप जर तुम्हाला बघायची असेल तर या वेबसाईटला हे करा. याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ओके. महिंद्रा आणि महिंद्रा म्हणा किंवा इन्फोसिस म्हणा, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना, त्या विद्यार्थ्यांना काय देत असतात, स्कॉलरशिप देत असतात. त्या जर बघायच्या असेल तर तुम्ही ते बघू शकता. ओके. ओके. आणि कोणाची काय चर्चा ही मला फक्त बोलायला लावू नका. तुमचे जे क्वेश्चन असणार ना ते आपण बोलतोय.
हॅलो. हो सर. हो सर. दोनच मॅडम बोलतात, बाकीचे कोण बोलतच नाहीये. आता ही तुम्ही जी स्केलर स्कूलचं सांगितलं ना, म्हणजे ही आता 12th नंतरच ऍडमिशन असते का त्यांची? 12 मधनच असते ऍडमिशन, 12 मधनच असतं ते. ओके. याला एंट्रन्स वगैरेची गरज नाही का सर मग? त्यांची स्वतःची आहे एक्झाम, ते स्वतः कंडक्ट करतात एक एक्झाम. ओके, त्याच्यामध्ये सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे बघा. तरी पण डाऊट असेल तर मेसेज करायला मला हरकत नाही नंतर पण. ओके. फक्त पूर्ण 4 वर्षाचं पॅकेज आहे का त्यांचं हे 20 lakhs? हो, 20 लाख. कारण आपण जर आता सध्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर बघितलं ना, तर साधारण आपला खर्च नाही म्हटलं तरी 10 ते 12 लाख होतोच. प्रायव्हेट मध्ये जर बघितलं किंवा इव्हन IIT मध्ये घेतलं तर साधारण आपलं 15 लाख पर्यंत जातं. ओके. पण ते असं पण म्हणतात की IIT मध्ये जेवढी प्लेसमेंट मिळते ना, त्याच्यापेक्षा प्लेसमेंट यांच्या विद्यार्थ्यांना मिळते. कारण ह्यांचे जे विद्यार्थी असतात ना, ते त्यांनी रिअल लाईफ त्यांना प्रॉब्लेम देत आहेत. प्रोग्राम आता बनवायचे आहेत. आता कॉलेजमध्ये शिकवलं कसं, आता IIT म्हणा किंवा कुठलं इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणा, ते सिलेबस आपला कमी पुरं करायला बघतात, म्हणजे कमांड्स खुल्या करणं. पण इथे तुम्हाला काय देतं सांगा, रिअल लाईफ मध्ये प्रॉब्लेम दिले जातात, प्रोग्राम बनवायचे दिले जातात. त्यामुळे आपल्याला काय म्हणतो, एक्सपिरियन्स मिळतो. त्यामुळे आपल्याला जर कुठल्या कंपनीमध्ये गेलो तर त्याने कुठलं विचारलं तुला एक्सपिरियन्स काय, मी डायरेक्टली सांगू शकतो द्या ना मला काम करायला, तर मी तुम्हाला दाखवतो माझं काय आहे ते, मी काय करू शकतो ते दाखवतो. बरोबर. आणि कोणाला बोला ना, तुम्ही बोलला की मला मजा येते सांगायला. आणि काय वाटतं, नाहीतर कसं वाटतं सांगा, ते टीव्हीचे प्रोग्राम बघतात बघा, टीव्ही मध्ये काय असतं, त्याने बोलायचं आपण ऐकायचं, आपल्याला आवडलं नाही तर ऐकायचं असतं. तसं होतं का म्हणे. दुसऱ्या ज्या कोणाला माहित नाहीत त्यांनी लक्षात घ्या, आयसन नावाची संस्था आहे, रिसर्च ओरिएंटेड आहे, पण त्यांनी अनेक कोर्सेस चालू केलेले आहेत. डेटा सायन्स मध्ये केलेले आहे त्यांनी, लक्षात घ्या ना. डेटा सायन्स, बायोलॉजी रिलेटेड, डेटा सायन्स, फिजिक्स रिलेटेड, अशा प्रकारचे वेगवेगळे. त्यांना मॅथ्स मध्ये आवड आहे, ते पण डेटा सायन्स मध्ये करिअर चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांची पण एक एक्झाम असते IIT नावाची, ती बहुतेक 1 एप्रिल पासून त्यांची काय होईल सांगा, चालू होईल, त्याचं रजिस्ट्रेशन चालू होईल. त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही जर ऐकलं असेल का माहित नाही, तर भारतातली जी टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे ती आपले IISc आहे, ही बँगलोरला आहे. लक्षात आहे ना. पहिला रँक मिळतो तो IISc ला मिळतो. 2 वर्षापूर्वी काय गेल्याच होती बहुतेक IIT JEE ऍडव्हान्सला जो फर्स्ट आलेला विद्यार्थी, त्याने IIT बॉम्बे न सिलेक्ट करता IISc ला गेलं. तिथे त्याने काय केलं सांगा, कॉम्प्युटिंग अँड मॅथमॅटिक्स हे विषय सिलेक्ट केला, बीटेक इन कॉम्प्युटिंग अँड मॅथमॅटिक्स. हा पण एक चांगला विषय आहे बघा, कॉम्प्युटिंग अँड मॅथमॅटिक्स. प्रॉब्लेम काय बघा, जेव्हा एखादा कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून बाहेर पडतो तेव्हा त्याचा बेसिक याचं मॅथ्सचं नॉलेज नसतं. पण आपल्याला जर प्रोग्रामिंग मध्ये जर बघायचं असेल तर मॅथ्सचं नॉलेज तुमचं चांगलं असेल ना, तर तो चांगला यशस्वी प्रोग्रामर होऊ शकतो. डेटा सायन्स मध्ये तेच पाहिजे आपल्याला, वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल वगैरे माहिती पाहिजे असते. त्यामुळे हा जो नवीन कोर्स आला ना, मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग म्हणतात, कॉम्प्युटिंग अँड मॅथमॅटिक्स नाही तर M&C असं त्याला म्हटलं जातं. आणि बहुतेक IIT मध्ये पण त्यांनी चालू केलेलं आहे. इव्हन IIT गोवामध्ये त्यांनी चालू केलेला आहे. IIT बॉम्बे मध्ये आहे का माहित नाही, मला चेक करावं लागेल. ओके, तो सुद्धा बेस्ट कोर्स आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काय करू शकता, ISI नावाची इन्स्टिट्यूट आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. जर तुम्ही मॅथ्सचे चांगले लवर असा, म्हणजे चांगलं तुम्हाला आवडत असेल मॅथ, तर त्यांची पण एक्झाम तुम्ही द्यायला हरकत नाही. इथे एक आपल्याला ऍडव्हान्टेज म्हणजे काय आहे सांगा, तिथे तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागत नाही. उलट तुम्हाला सिलेक्ट झालं तर तुम्हाला 5,000 काहीतरी, बहुतेक मी नक्की नाही सांगू शकत, कन्फर्म करायला पाहिजे, पण अंदाजे 5,000 तुम्हाला मंथली स्टायपेंड दिलं जातं. आणि तिकडचे जे खर्च असतो, हॉस्टेल म्हणा 6 महिन्याची 360 काय असे काहीतरी आहेत, जेवण वगैरे सगळं स्वस्त मिळतं. म्हणजे जे आपण इतर ठिकाणी जाऊन पैसे घालून जे शिकणार त्याच्यापेक्षा तिथे तुम्हाला पैसे मिळतात. तुम्हाला घरून मुलांना काय पाठवायची गरज नाही, की आपलं काय होऊ शकतात, भागू शकतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा जो स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिक्स मध्ये जो कोर्स आहे ना, तो इक्विव्हॅलंट टू आपल्या जवळजवळ, इक्विव्हॅलंट म्हणजे एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट म्हणत नाही, पण IIT मुंबई सारखा IIT मध्ये जे काही कोर्स शिकवला त्याचा इक्विव्हॅलंट आहे. आणि तिथून सुद्धा जे बाहेर पडतात, पॅकेजचा विचार आपण जे केला ना, तर त्यांना पण चांगल्या प्रकारे पॅकेज मिळतात. पण बहुतेक जण काय करतात सांगा, ते पुढचे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करायला, PhD
करायला बाहेरच्या देशांमध्ये जातात आणि त्यांना फर्स्ट प्रेफरन्स त्यांना मिळाला होतो. पण तिथे लिमिटेड सीट्स आहे, 60 सीट्स आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या सिंधुदुर्गातली एक मुलगी परुळेकर म्हणून, त्याचा आम्ही हे पण घेतलेला, इंटरव्ह्यू पण घेतलेला बघा, तिचं सिलेक्शन झालेलं. ओके, मग तो सुद्धा एक विचार हरकत नाही की ISI बघा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट घाला, कारण ISI ही एक वेगळी संस्था आहे, ते पण तुम्हाला दिसेल, पण ते नाही आहे. तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, त्यांची पण काय असते सांगा, एक एक्झाम असते, ती सुद्धा द्यायला हरकत नाही, बेस्ट आहे. नायसर नावाची असते त्यांची, नेस्ट नावाची एक्झाम असते. नायसर पण बघा तुम्ही, NISER, नायसर, जसं आयसर आहे ना तसं नायसर आहे. तुम्हाला जी काही पाहिजे माहिती मी ती देणार आहे, तुम्ही बोलला तर मला बरं वाटेल. आता मी आपलं सांगतोय, जी तुम्हाला गरजेची नाही ती पण मी सांगत जाईन. सर, ऑटोनॉमस आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये काय फरक असतो? ऑटोनॉमस आणि डीम युनिव्हर्सिटी बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे, मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण ऑटोनॉमस म्हणजे काय असतं सांगा, त्यांना काय देतात, हे दिले आता, राईट दिले, आता तुमचा सिलेबस तुम्ही डेव्हलप करा. उदाहरणार्थ एक मी सांगेन, 2 वर्षापूर्वी नाही, हो 2 वर्षापूर्वी माझा एक मुंबईला मित्र राहतो, तो पण मला माझा सल्ला त्याने काय घेतलेला की 10वी मध्ये त्याला बऱ्यापैकी मार्क्स होते, काहीतरी 92-93 पेक्षा मार्क होते, आणि मुलगा म्हणत होता की मी 11वी-12वीला जाणार आहे. पण मी त्याला काय सांगितलं की त्याच्यापेक्षा तू डिप्लोमा कर, आणि डिप्लोमा करण्यासाठी आम्ही बांद्रा, जी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज आहे, ते निवडलं. का निवडलं तर ते ऑटोनॉमस आहे, कारण गव्हर्नमेंटने त्यांना राईट दिलेलं आहे, तुमचा सिलेबस तुम्ही निवडा. आणि त्यांनी AI निवडलेलं, AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स निवडलेलं, आणि त्यांनी काय केलं सांगा, त्या बांद्रा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकने IIT मुंबईशी टायअप केलेला आहे, त्यामुळे ते मध्ये प्रॅक्टिकल साठी वगैरे तिथे घेतात. म्हणजे त्यांचा जो सिलेबस आहे तो बाकीच्या डिप्लोमा कॉलेजपेक्षा काय सांगा वेगळा आहे. हा ऑटोनॉमस चला. आणि डीम युनिव्हर्सिटी माझ्या माहितीप्रमाणे, एक्झॅक्ट मला माहित नाही, पण माझ्या माहितीत प्रायव्हेट असते, त्यांना प्रायव्हेट म्हणजे त्यांना डीम युनिव्हर्सिटी म्हणून दिला जातं, आणि गव्हर्नमेंटमध्ये जे काय आपले असतात त्यांना राईट दिले जातात, तुम्ही कॉलेजमध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो तुम्ही निवडा, तर त्याला आपण जनरली ऑटोनॉमस म्हणतो. ओके, आता जर तुम्ही बघितलं, आता मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेज येतात त्यांच्यासाठी सिलेबस असतो तो सेम असतो, पण त्याच्यातलं एखादं कॉलेज जर समजा ऑटोनॉमस असेल ना, तर ते त्यांचा सिलेबस, स्वतःचा सिलेबस ते स्वतः निवडणार आहे, आणि ते दरवर्षी स्वतःचा सिलेबस काय करू शकतात, अपडेट करू शकतात. हा एक फायदा होतो. ओके, आता डीम युनिव्हर्सिटी म्हणाल तर भारती युनिव्हर्सिटी वगैरे, सगळ्या त्यांना डीम युनिव्हर्सिटी वगैरे म्हणतात, बरोबर ना? हो सर. DY पाटील युनिव्हर्सिटी काय आहे ती, तशा प्रकारच्या, किंवा VIT वगैरे. कोणीतरी आज ग्रुपवर, माझ्या 12वीचा एक ग्रुप आहे माझा, त्याच्यामध्ये काय घातलं, VIT सुद्धा एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. ओके, आणि तिथे सुद्धा प्रॅक्टिकल किती मिळतं हे अनुभव घ्यायला पाहिजे, कारण मी कोणाची हे करत नाही, बॅड एट करत नाहीये, पण आपण प्रॅक्टिकल किती मिळतं आणि ते लेटेस्ट आहे का हे आपल्याला हे करावं लागेल. नाहीतर जनरली आपण काय करतो, कोणाचा तरी सल्ला देतो आपल्याला, तू इथे जा बाबा चांगला आहे, पण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला नसतो, त्याला कोणीतरी दुसऱ्याने सांगितलेलं असतं की माझा मुलगा तिथून बाहेर पडलाय. मी तुम्हाला अनुभव पण सांगेल, आमच्याकडे काही अशी विद्यार्थी येतात 12वी झाल्यानंतर की मी काय करू. मी प्रत्येकाला सल्ला देतो की तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार असेल तर बघा योग्य कॉलेज निवडा, आणि जर असं म्हणजे मिळतं, चला बाबा इंजिनिअरिंगला मिळतं म्हणून जायचं, तसं कॉलेज तुम्ही निवडू नका. तेच विद्यार्थी 4-5 वर्षांनी आल्यावर सांगतात की तुम्ही सांगितलेलं बरोबर होतं, आम्हाला कोण 10,000ची पण नोकरी देत नाहीये. कारण जसं इंडस्ट्रीला पण माहीत झालेलं आहे की बाबा यांना काय नॉलेज आहे ते. आता मी अनेक तुम्हाला अनुभव सांगतो. आमचा एक विद्यार्थी, बहुतेक वेळा मी सांगत असतो, आमचा एक विद्यार्थी 10वी फेल आहे. 10वी फेल झाल्यानंतर त्याने 10वीची परीक्षा परत दिली नाही, तर तो एका आमच्या छोट्यासा मराठी मीडियम मध्ये शिकलेला होता, आणि त्याने गोव्यामध्ये जाऊन काय केलं, 800-900, तेव्हाची गोष्ट म्हणजे साधारण 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 800-900-1,000 रुपयावर पेमेंटवर काम करत गेला. ओके, आणि तिथे तो काय करत गेला, स्वतः डेव्हलप होत गेला, एक्सपिरियन्स घेत गेला, आणि त्याच्यामध्ये तो डिझाईन मध्ये आला वगैरे, वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याने काय केलं सांगा, अनुभव घेत गेला. त्याच्यानंतर त्याच्यामधलं ते स्किल बघून माणिकचंद नावाची जी गुजरातला कंपनी आहे त्याने त्याला कामाला घेतलं, आणि ते करताना त्याने काय केलं सांगा की BA ची डिग्री कंप्लीट केली. यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी वगैरे असते ना, तशा प्रकारची डिग्री त्याने काय केली. कारण कोणतरी विचारतं तू काय केलंय, आपल्याला 10वी फेल सांगणं म्हणजे काय असतं, हे असतं, लाज वाटते थोडीशी. मग त्याने BA ची डिग्री हे केली, आणि त्याच्यानंतर तो माणिकचंद कंपनीमध्ये गुजरातमध्ये गेला. तिथे काय असतात बघा, भारतामध्ये असे काही प्रिंटर आहेत, तेव्हा असायचे, आता काय माहित नाही, पण
नेमकेच म्हणजे 10 प्रिंटर होते आणि तो एक प्रिंटर होता तो त्यांच्याकडे होता आणि त्यांना जे मेंटेनन्स द्यायचं ती बाहेरची कंपनी द्यायची. म्हणजे केव्हा तरी प्रॉब्लेम आला की बाहेरच्या कंपनीचा माणूस यायचा आणि तो रिपेअर करायचा. मग केव्हा केव्हा काय पुढे काय झालं की तो माणूस काय करायचा, इथे येण्यापेक्षा ह्यालाच सांगायचं तू काय कर, हे असा प्रॉब्लेम आला की असा कर. म्हणून तो जवळजवळ तिथे 4-5 वर्ष काढल्यावर त्याच्यातल्या प्रिंटर मधलं सगळं त्याला काय झालं माहित झालं. मग त्या कंपनीने काय सांगितलं की आपण एएमसी ला काय देतो, एवढे लाख रुपये देतो, कारण त्याचे खर्च खूप होता, मोठा प्रिंटर होता. त्याच्यापेक्षा तू काय कर, आम्ही त्यांचं एएमसी काढून टाकूया, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आपण काय करूया काढून टाकूया, तुलाच आम्ही त्याला देतो, त्याच्या हाफ तुम्हाला देतो. आणि तिथे तो काय राहिला सांगा, इंजिनियर म्हणून कामाला लागला. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने त्या कंपनीच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. मग जी मल्टीनॅशनल कंपनी होती त्यांनी त्याला ऑफर दिली, तू आमच्याकडे जॉईन हो इंजिनियर म्हणून. आणि आता तो सध्या भारताचा हेड आहे. आणि त्याच्या लाजिरवाणी गोष्ट एक कुठली आहे सांगा, त्याच्या हाताखाली जे कामाला आहेत, एक तर विद्यार्थी असा आहे जो IIT मधनं बाहेर पडलेला आहे, पण तो त्याच्या हाताखाली कामाला आहे. मला तुम्हाला हेच सांगायचंय की डिग्री नुसतं कागद झालेलं आहे, पण त्या कागदाला व्हॅल्यू केव्हा येणार सांगा तुमच्या, जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर. आणि त्याच्यासाठी डिग्री म्हणजे बाबा डिस्टिंक्शनच पाहिजे असं गरज नाहीये. तर तुम्ही अनुभव घ्या, मुलांना अनुभव द्यायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त काय करायचंय, आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळायला पाहिजे, तरच आपण टॉपला जाऊ शकतो. त्याच्यासाठी शिक्षण कुठेही आडवं येत नाहीये. हा माझा तर अनुभव आहे आणि असे अनुभव मी खूप घेतलेले आहेत. मुलांच्या बाबतीत अनुभव आपण काय घेतलेले, खूप घेतलेले आहेत. आणि आपण भाग्यवान आहोत की नेटवर आपल्याला एवढं काय अवेलेबल आहे की आपण स्टडी पण करू शकतो. मी सुद्धा जेव्हा मला टाइम असेल तेव्हा मी काय करतो, नेटवर अशाच प्रकारचे सर्च करत असतो. हे काय काय आणि ऑप्शन आहेत ते मी काय करत असतो, सर्च करत असतो. त्यामुळे आपण या सध्याचे जे युग आहे ते आपण लकी आहोत. बघा, सध्याचे विद्यार्थी पण लकी आहे की तुम्हाला एवढी माहिती तिथे अवेलेबल आहे, फक्त ती आपल्याला शोधता यायला पाहिजे. ओके, त्यामुळे हा अनुभव बघा एक बेस्ट अनुभव आहे. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की नुसतं डिग्री कॉलेज कुठलं करण्यापेक्षा त्याचं कसं बाबा स्किल कसं त्याच्यामध्ये डेव्हलप होईल त्याच्यावर तुम्ही दिलं ना, कारण फ्युचरमध्ये तेच असणार. गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट विचारलं जातं, पण प्रायव्हेटमध्ये समजा दोघे जण विद्यार्थी आहेत, एक 90% वाला आहे आणि दुसरा माझ्यासमोर बसलाय समजा 45% वाला बसलाय. पण मला काय वाटतंय की बाबा 90% माझा कामाचा नाहीये, त्याच्याकडे सगळं पुस्तकी ज्ञान आहे. 45% वाला मला काय करू शकतो, फायदा करून देऊ शकतो. तर मी 90% वाल्याला नाही निवडणार आहे. पण गव्हर्नमेंटमध्ये असेल तर काय केलं झालं सांगा, तू बाबा 90% आहे ना, चल मी तुला घेतो, तू काम करू दे न करू दे, मग त्याला प्रिफरन्स दिला जातो. पण आता जर बघितलं तर लोक गव्हर्नमेंट पेक्षा प्रायव्हेटमध्ये यायला खूप इच्छुक आहे. कारण गव्हर्नमेंटमध्ये आपण जर बघितलं तर न शिकलेले कोण कोण असतात, आमदार, खासदार, मंत्री, त्याच्या आपल्यावर ते काय सांगतात ते ते करावं लागतं, आपल्या मनात नसेल तरी पण. आणि दुसरं काय सांगा, गव्हर्नमेंटमध्ये काय होतं, तुमच्यामध्ये किती टॅलेंट असू दे, जर तुम्हाला वरच्या पोस्टवर जायचं असेल तर पर्टिक्युलर वर्ष जावीच लागतात. पण प्रायव्हेटमध्ये तसं नाहीये. तुम्ही आता 1 वर्षापूर्वी जॉईन झालेले आहेत, पण तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, तर तुमच्या अगोदर जे 5-6 वर्ष कंपनीमध्ये जॉईन झालेले आहेत त्याच्या बॉस तुम्ही काय करू शकता, बनू शकता. हे याच्यामध्ये काय आहे, नॉलेजमध्ये पॉवर आहे. ओके, त्यामुळे मी तर म्हणेन की कोर्स नक्की पाहिजे, कुठली तरी डिग्री पाहिजे, ठीक आहे, पण त्याच्या अगोदर काय करा की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज त्याला कसं देता येईल हा तुम्ही नक्की विचार करा. ओके, येस सर. बोला आणि काय बोलत चला, त्याप्रमाणे बोलतो, नाही तर माझा लेक्चर कसा वाटेल तुम्हाला तो. आणि कुणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच नाहीये, काहीच विचारायचं नाहीये. आपण फक्त इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय, बाकीचे कुठले बोललो नाहीये. आणि कुठलं काय विचारायचं विचार, त्या दृष्टीने आपण बोलूया. हॅलो सर, आयसर सारख्या संस्थांमधून जर जायचं झालं तर त्याला पण जॉब अपॉर्च्युनिटीज फक्त गव्हर्नमेंटमध्येच अवेलेबल आहेत का? नाही, प्रायव्हेटमध्ये पण आहेत, प्रायव्हेटमध्ये पण आहेत. आमचे काही मी तुम्हाला उदाहरण सांगतो. युरेका तर्फे आम्ही काय करत असतो सांगा, 6वी-7वीतल्या मुलांना पण नेट असतो, वेगवेगळ्या ठिकाणी नेट असतो दरवर्षी. फक्त कोरोना नंतर थोडंसं आमचं कमी झालेलं, पण यंदा सुद्धा आम्ही काय घेऊन जातोय सांगा, मुलांना आयसर तिरुअनंतपुरमला घेऊन जातोय, इस्रोमध्ये घेऊन जातो आणि बायोटेक्नॉलॉजी, आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं आहेत.
निवडलेली मुलं आहेत. पण त्यांना या वयात दाखवल्यामुळे काय फायदा होतो सांगा? त्या संस्थेबद्दल त्यांना माहिती होतं. एक मी तुम्हाला अनुभव सांगेन, नाव नाही सांगत, पण आपली एक कणकवलीची एक मुलगी अशी होती की 7वी-8वी मध्ये तिने काय केलेलं, आयसर बघितलेलं आणि तेव्हा तिने काय ठरवलं की मला आयसर मध्येच जायचंय आणि ती आयसर मधनं काय केली, बाहेर पण पडली. नंतर पीएचडी करण्यासाठी तिने बेल्जियम वगैरे निवडलंय आणि आता बऱ्यापैकी ती रिसर्च फील्डमध्ये काम करते. बऱ्यापैकी तिला जॉब आहे, चांगला आहे, बाहेरच्या देशात राहते. म्हणजे असे काही आपले 4-5 विद्यार्थी आहेत ज्याने आयसर एक काय केलंय सांगा, लहान वयातच समज ठरवलेलं की मला आयसर मध्येच जायचंय. आणि आयसर सुद्धा जशी IIT म्हणतो ना आपण, ह्या टेक्निकल फील्डमधल्या जशा चांगल्या संस्था आहेत, तशा रिसर्च मधल्या आयसर, नायसर, IISc ह्या टॉपमोस्ट काय सांगा इन्स्टिट्यूट आहेत. मग त्याचा पण विचार, कारण आपल्याला फक्त माहित काय असतं सांगा, जेई माहित आहे आणि नीट माहित आहे. त्याच्या व्यतिरिक्त पालकांना काहीच माहित नाही, विद्यार्थ्यांना पण काही माहित नाही. मी दोष देत नाहीये त्यांचा, कारण त्याचीच काय केली आहे ते संस्था, जे कोचिंग क्लासवाले त्याचीच काय करतात सांगा, ऍडव्हर्टाईज केली जाते. बाकीच्यांची दुर्लक्ष केलं जातं. पण अशा काही संस्था आहेत ना, त्याचा सुद्धा विचार करा. मी म्हटलं मगाशी बघा, नायसर सारख्या संस्था, ISI सारख्या संस्था, किंवा जर तुम्हाला मॅथ्स मध्ये इच्छुक असेल तर CMI, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट, ही सुद्धा बेस्ट संस्था आहे. त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकतात. ओके, आणि काय? तुमचे जर क्वेश्चन नसेल तर आपण बंद थांबूया ना. काहीच नसेल तर आम्ही म्हटलेलं चर्चा करायची, म्हणजे तुमचे क्वेश्चन आहेत ना, तुम्ही पण बोलणार, मी पण बोलणार आहे. हॅलो हॅलो सर, आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने की ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणं जास्त चांगलं का युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम जिथे राबवतात त्याच्यापेक्षा? मला वाटतं ते बरं वाटतं मला, कारण मी अनुभवतो. तुम्हाला एक अनुभव सांगितला ना, बांद्रा पॉलिटेक्निक कॉलेज जे आहे ना, त्याच्यामध्ये ऑटोनॉमस आहे ते. इव्हन माझ्या आपल्या इकडे जवळचं मी विचार केला तर कोल्हापूरचं जे आहे, हे आहे पॉलिटेक्निक आहे, ते पण ऑटोनॉमस आहे. ते स्वतः काय करतायत की काय सांगा, अभ्यासक्रम निवडतायत आणि ते दरवर्षी त्यांना अपग्रेड पण करता येतं त्यांना. त्यांचं नाहीतर आपल्या बाकीच्या पॉलिसी कशा असतात सांगा, कॉलेजला स्वतः अभ्यासक्रम राबवता येत नाही, गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते. ओके ओके. ऑल्सो सजेस्ट कॉल फॉर AI, रोबोटिक्स, डेटा सायन्स. मी तुम्हाला डेटा सायन्स वगैरे मी काय सांगितलं सांगा, डेटा सायन्स AI करायचं असेल ना, तर मी बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगतोय की IIT मद्रासला तुम्ही जॉईन व्हा विदाउट JEE. आणि त्या मुलांना काय करा, तुमच्या घराकडच्या, म्हणजे तुम्ही ज्या शहरात राहतात, गावात राहतात, तिथे जे कॉलेज असेल ना, तिथे BSc ला ऍडमिशन द्या. ओके, हा बेस्ट ऑप्शन आहे. पण त्याला मन लावून करायला सांगा, 100% ते यशस्वी होणार. कारण त्यांचा IIT मद्रासचा मी जो सिलेबस बघितला ना, बेस्ट सिलेबस आहे. आणि मेन म्हणजे इंजिनिअरिंग होण्यापेक्षा इकॉनॉमी इंजिनिअरिंग होणं तुम्हाला खूप फायदेशीर आहे आणि तुम्हाला चांगलं नॉलेज पण भेटेल. ओके सर, नमस्कार. हा, बोला ना. सर, म्हटलं ते जे तुम्ही IITचं जे BSc बद्दल सांगताय ना, IIT मद्रास आणि त्याच्याबद्दल, तसं त्याच्यामध्ये सर्च करताना सर ते असं दिसतंय की त्यांनी सांगितलंय की याच्यासाठी अपिअर व्हावंच लागतं म्हणून. असं हे तेच आहे का याच्यासाठी, JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स साठी? नाही आहे. परत एकदा बघा तुम्ही, डेटा सायन्स अँड ऍप्लिकेशन बघा, कोर्स बघा, BS म्हणून आहे बघा. त्यांच्या वेबसाईट वरती का? हा, त्यांच्या वेबसाईट वरती. अच्छा. तुम्ही रेग्युलर बघितलं असेल ना, तर त्यांना JEE पाहिजेत. ऑफलाईन करायचं असेल तर JEE पाहिजेत त्यांना. मी जे वाचतो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की BSc इन IIT, लिस्ट ऑफ 3 years BSc कोर्स अवेलेबल इन IIT, आणि त्यांनी म्हटलंय की इट विल नीड टू क्लिअर JEE मेन्स अँड JEE ऍडव्हान्स. आणि त्यामध्ये दुसरं, 2 मिनिट तुम्हाला पाठवतो. ते वेगळं असेल. त्याने मेसेज मध्ये बँगलोरचं जे आहे ना, त्याच्यामध्ये मी पाठवलंय बघा, तिथे पाठवले ना. ओके चालेल सर, याच्यावरती सर्च बघतो आम्ही ते ओपन करून.
आणि सर ते एक विचारायचं होतं की जे तुम्ही बँगलोरचं स्केलर बद्दल म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही पासआउट सर म्हणजे तुमच्या ओळखीचं आहे का असं म्हणजे किंवा म्हणजे अल्युमिन आहे त्याच्यामधलं पासआउट म्हणजे 2 वर्षापूर्वी त्यांचं चालू झालेलं आहे. ओके 2 वर्षापूर्वी. पण मी जो सिलेबस बघतोय ना सिलेबस ते आणि जे काही इंटर्नशिप वगैरे देत आहेत ना तो बेस्ट आहे. होय होय कारण की सर त्यांचं फाउंडेशन आणि ते हे बघताना समजतं की म्हणजे ते बऱ्यापैकी इंडस्ट्रीला मॅच करून चालतं म्हणजे आजच्या इंडस्ट्रीला. आणि दुसरं गोष्ट आपल्याला बिट्स पिलानीचं सर्टिफिकेट पण देतात आणि कुठलं तरी दुसऱ्या फॉरेन युनिव्हर्सिटीचं पण सर्टिफिकेट जर बघत असाल तर. पण मी म्हणतोय की मेन तुम्हाला काय पाहिजे सांगा आयटी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मेन तुमच्याकडे काय असायला पाहिजे सांगा एक्सपिरियन्स म्हणजे प्रॅक्टिस असायला पाहिजे. प्रोग्राम बनवण्याचे वेगवेगळे प्रोग्राम बनवण्याचा तुमच्याकडे अनुभव असायला पाहिजे. आणि ते जर आपल्या कॉलेजने सुद्धा त्यांनी आपल्या कॉलेजने काय करायला पाहिजे प्रत्येक कॉलेजने कुठल्या तरी इंडस्ट्रीशी काय करायला टायअप करायला पाहिजे आणि त्यांना रिअल लाईफ प्रोग्राम काय व्हायला पाहिजे द्यायला पाहिजे. ओके आमच्याकडे असे काही मुलं आहेत सर मला सांगायला आनंद वाटतोय की 7वी 8वी 9वी 10वीची मुलं आहेत पण त्याने सध्या जावा म्हणा किंवा वेब पेज डिझायनिंग म्हणा स्वतः त्यांनी वेबसाईट बनवलेली आहे. अशा प्रकारचे रिअल लाईफ त्यांनी काय घेतलेले आहेत अनुभव घेतलेले आहेत आणि तसे मुलांना इंजिनिअरिंगच्या मुलांना तरी मिळायला पाहिजे होते पण ते मिळत नाहीये. ओके पण जर तुम्ही स्टडी करा स्केलर सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. काही ज्यांना IIT मुंबईमध्ये जेवढं पॅकेज मिळतं तेवढंच पॅकेज स्केलरवाल्यांना सुद्धा मिळतं आणि फ्लिपकार्ट वगैरे जे आहेत किंवा अमेझॉन वगैरे आहेत ना तिकडची मुलं उचलतायत. का उचलतायत तर त्यांना अनुभव आहे. बरोबर कारण की जर त्यांना ज्या पद्धतीचं नॉलेज पाहिजे त्या पद्धतीचं नॉलेज कदाचित ते प्रोव्हाइड करतात म्हणजे त्या पद्धतीने कारण सगळे डायरेक्टर बोर्ड मध्ये आहेत ना ते चांगले 10 वर्ष अमेझॉन वगैरे गुगल मध्ये काम करून बाहेर पडलेले आहेत. त्यांना इंडस्ट्रीची काय गरज आहे ती माहीत झालेली आहे. आता ज्या IIT म्हणा त्यांचा सुद्धा सिलेबस बघितला तर तुम्ही बघा की आपला इंडस्ट्री रिलेटेड त्यांनी असं हे केलेलं नाहीये. अजून काही नाही केलेलं. मी 2-4 जणांची बोललो. आम्ही पण IIT मध्ये होतो 3 दिवस होतो मागच्या वर्षी घेऊन गेलेलो. यंदा पण आम्ही 20 मुलांना घेऊन जातोय IIT मध्ये. स्पॉन्सर बाय एका कंपनीतर्फे आम्हाला स्पॉन्सर केला होता 20 मुलांना आणि त्यांना घेऊन जातोय. तेव्हा आपण बोलतो ना तेव्हा ते काय करतात सांगा कॉलेज व्यतिरिक्त आणि स्वतः काहीतरी करत असतात. कारण जेव्हा एखादी JEE ऍडव्हान्स क्रॅक करून आलेले असतात तेवढी मुलं डेफिनेटली टॅलेंटेड असतात. मग ते कॉलेज पुरतं मर्यादित राहत नाहीये तर स्वतःचं स्टार्टअप आणि काय त्यांचे वेगवेगळे काय असतात सांगा चालूच असतात असे उपक्रम. त्यामुळे त्यांना नॉलेज पण मिळतं बऱ्यापैकी. थँक्यू सर. सर आता कोणत्या कॉलेज विषयी बोललात तुम्ही माझ्याकडे जरा नेटचा इश्यू झाला. स्केलर बद्दल बोललो मी. स्केलर हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे पण त्यांनी इंडस्ट्रीला जे काही गरज आहे ना त्याप्रमाणे कोर्स डेव्हलप केलेले आहेत. ओके आणि त्यांचं जे सर्टिफिकेट मिळतं ते बिट्स पिलानी तर्फे मिळतं BSc डिग्री आणि जे MS आहे ते MTech का MSc असं काहीतरी त्यांनी दिलंय. हे एक फॉरेन युनिव्हर्सिटीशी त्यांनी टाईप केलेलं आहे. सर मग आता ही जी मुलं JEEचा अभ्यास करतायत ना मग त्याचा फ्युचर लाईफ मध्ये काही उपयोग होतो की नाही होत म्हणजे त्या आता 2 वर्ष इतकी मुलं आमची आता दिवस रात्र मेहनत करून तो JEEचा अभ्यास करतात. तेच तर मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय की 12वीचा आपण समजा फिजिक्स वापरतोय केमिस्ट्री वापरतोय. मला IT फील्ड मध्ये जायचं आहे. फिजिक्स केमिस्ट्री मला नाही वाटत कुठे IT फील्ड मध्ये मला गरज पडते. ओके किंवा जे मॅथ्स शिकवतो ना ते मॅथ्स ऍप्लिकेशन बेस्ड शिकवलं जात नाहीये. तुमचं जर सायन्स असेल 12वी सायन्स वगैरे असेल तर तुम्ही ऐकलं असेल की इंटिग्रेशन. एक विद्यार्थी सांगू शकणार नाही की बाबा इंटिग्रेशनचा वापर कुठे करायचा. ही त्यांची चूक नाहीये. आपल्याला काय केला तो सिलेबस शिकवला जातोय त्याचं ऍप्लिकेशन कुठे आहे ते शिकवलं जात नाहीये. आणि ऍप्लिकेशन बेसिक जे गरज आहे ना तेच शिकवायला पाहिजे असं मला तरी वाटतं. इव्हन मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये अजून त्यांनी सिलेबस बदलला नाही. तिथे पण तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स शिकावंच लागतं किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग. मी समजा IT फील्ड मध्ये जातोय किंवा मी आणि मेकॅनिकल सिव्हिलला ठीक आहे ड्रॉइंग वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण एखाद्या वेगळ्या फील्ड मध्ये जातोय त्याला तिथे ड्रॉइंगच लागणार नाही तर 1 वर्षात तुम्ही कशाला त्याच्यामध्ये हे करताय गरजच नाही ना ते. मग फर्स्ट इयर पासून जे काय आता सिव्हिल असेल तर सिव्हिल वाल्याला सिव्हिलच शिकवा ना तुम्ही. मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलच चालू करा ना. IT वाला असेल तर IT कॉम्प्युटरच चालू करा ना त्याच्यात. पण तसं होत नाहीये.
हे दुर्दैव आहे. आणि मी तर म्हणतो की 11वी-12वी मध्ये एवढं आपण त्रास घेतोय, सगळं ताणबूळ, पालक सगळे त्याच्या पाठीमागे लागतोय, पण त्याचा 2 वर्ष केलेला अभ्यासाचा भविष्यामध्ये कुठे फायदा होतो मला तर अजून जाणवलेलं नाहीये. ते आपण कुठे वापरतोय ते फक्त जेही आपलं टार्गेट असतं म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. आणि कोणाला काय विचारायचंय बिंदास विचारा, कुठलाही शंका लक्षात येणार. आणि मला वाटतं की माझ्या या लेक्चरने 2-4 विद्यार्थी जरी त्यांचं भविष्य चांगलं आलं तर मला ते आवडेल. ओके. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, ज्या फील्डमध्ये तुम्हाला मुलाला घालायचं असेल तर त्या फील्ड मधल्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही चर्चा करा. कारण मी असा अनुभव घेतोय की मी प्रत्यक्ष पण खूप असे अनुभव घेतलेले आहेत की मी काही सल्ला देत असतो, ज्या फील्डमध्ये मला माहिती आहे ती देत असतो मी. पण काही विद्यार्थी काय करतात सांगा, की समजा मी जर तुम्हाला शेतीबद्दल सांगितलं तर तुम्ही माझा सल्ला तुम्ही ऐकता का म्हणे, कारण शेतीबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, मला अनुभवच नाहीये. पण एखादा विद्यार्थी आयटी फील्डमध्ये जायचं असेल, त्याचा काका शेतकरी आहे, काकाचा कोणतरी रिलेटिव्ह कुठेतरी आयटी फील्डमध्ये आहे, म्हणून तो त्याला शेतकरी काय सल्ला देतो, तू आयटी फील्डमध्ये जा. तर मला वाटतं तुम्ही असे सल्ले मानू नका. आपले किती रिलेटिव्ह जवळचे असू दे, ते तुम्हाला काय करत असतात की सांगा, त्यांचं पण मी काय चुकीचं म्हणत नाहीये. प्रत्येकाला वाटतंय की तो तिथे गेला तर हा तुमचा पण मुलगा तिथे जावा, असं प्रत्येकाची भावना असते, ते मी मान्य करतो. लक्ष आहे ना. पण तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्डमध्ये तुम्ही हे करा. एक मी तुम्हाला आणि सांगतो, एक खेड्यातला विद्यार्थी आहे, आमचाच विद्यार्थी, तेव्हा कॉम्प्युटर वगैरे आमच्याकडे त्याने केलेलं. त्याला 10वी मध्ये चांगले मार्क्स पडलेले, काहीतरी 92-94 मार्क्स पडले. कारण आता जनरली 92-94 मार्क्स पडले की आपला पालकांचा किंवा यांचा मुलांचा कल कुठे असतो, सायन्स मध्येच असतो. पण त्यांनी सायन्स नाही निवडलं, त्यांनी कॉमर्स मध्ये गेला तो. आणि त्यांनी ठरवलेलं की मला सीए व्हायचं आहे. आणि त्याने 12वी मध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवले. 12वी नंतर त्याने तेव्हापासूनच सीएचा अभ्यास चालू केलेला. आणि जेव्हा तो बीकॉमला होता त्याच वर्षी त्याने सीईची पदवी पण मिळवली. अशी तुम्हाला भेटणार पण नाही अशा ह्या. आता आपल्याकडे काय केलं, आता सांगा बीकॉम झाल्यानंतर विचार करतात मला सीए करायचं आहे, मग ते सीए कडे जाऊन हाताखाली राहतात 3-4 वर्ष, त्यांना ते जमत नाही. कारण जेव्हा आपली 15 वर्ष होतात ना, तेव्हा आपलं शिकण्याबद्दलची उत्सुकता ही कमी झालेली असते. त्यामुळे जे काय करायचं आहे ना ते 12वी किंवा डिग्री पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज घ्यायचं असतं. ओके. त्यांनी बरोबर बीकॉम झाल्या त्याला काय मिळाले, सीईची पदवी मिळाली. कारण सीएचा रिझल्ट जर बघितला तो 5 ते 7% असतो. पण अशा प्रकारच्या डिसिजन म्हणजे मुलं काय करतात सांगा, आधीच डिसिजन घेतात. आता 12वी सध्या आहे त्यांना मी काय म्हणणार नाही, पण बाकीची तुमची मुलं असेल ना तर त्यांना ती वेगवेगळी फील्ड त्यांना दाखवा तुम्ही, आणि त्यांना निर्णय घेऊ. तुम्ही तुमचा फोर्सफुली त्याच्यावर लादू नका की बाबा तू हेच कर, त्या माझ्या हा रिलेटिव्ह असा गेला म्हणून तू इकडे जा, असं नको करू तुम्ही. ओके. तर खूप संधी आहेत आणि कुठलंही फील्ड वाईट नाहीये, कुठलंही फील्ड वाईट नाहीये. जे आवडत्या फील्ड मध्ये तुम्ही टॉपला जायचा प्रयत्न करा. डेफिनेटली पैसा पण तुमच्या पाठीमागनं नक्की येईल. सर, आता ड्रोन्स वगैरे जे वापरले जातात ते नक्की कॉम्प्युटरच्या कुठल्या क्षेत्राशी संबंधित, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सशी? जनरली त्याच्यामध्ये काय आलं, इलेक्ट्रॉनिक्स पण आलं, प्रोग्रामिंग पण आलं, दोन्ही आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. ओके. आता एक नवीन ब्रँच पण आलेली आहे, ती पण मी तुम्हाला सांगेन की मेकॅट्रॉनिक्स. लक्षात आहे, मेकॅट्रॉनिक्स म्हणजे काय असतं, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि कॉम्प्युटर पण आलंय त्याच्यामध्ये. ती पण चांगली काय सांगा ब्रँच आहे, ते पण तुम्ही निवडायला हरकत नाही. मी दुसरी एक सांगतोय, मी तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग सांगितले ना, ती पण निवडायला हरकत नाही. ओके. ती पण बेस्ट आहे मेकॅट्रॉनिक्स. रत्नागिरीत गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जे झालंय ना, तिथे मेकॅट्रॉनिक्सची ब्रांच आहे. इतकं नवीन कॉलेज आहे की मग तिथे जर शिकवणारे शिक्षक हे नसतील तर नुसती ब्रांच घेऊन पण कागदावरची उपयोग नाही. तेच मी सांगतोय की तेच असायला पाहिजे. माझ्या भाच्याने इथे केलंय बघा, डिप्लोमा केलाय तिथे, त्याचा मेकॅट्रॉनिक्स केलंय त्याने. आमचा त्याचा प्लॅनिंग होता की मेकॅट्रॉनिक्स डिग्री करावी. पण मी म्हणतोय की शिक्षक शिकून तुम्हाला शिकवणार त्याच्यापेक्षा मुलं स्वतः शिकू शकतात ना, बरोबर की नाही? बरोबर. कारण मुलं एवढी टॅलेंटेड आहेत की शिक्षक शिकून तुम्हाला शिकवणार, त्याच्यापेक्षा त्यांनी काय करायला पाहिजे, मेकॅट्रॉनिक्स मधले फील्ड मधले असेल तर ते शिक्षक असेल तर चांगल्या प्रकारे शिकवू शकतील. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही यंदा काय करतो सांगा, यंदा तो
बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आहे तो संघ. म्हणजे रँक मध्ये सेकंड रँक असतो, त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड नसतोच असतो त्याच्या मेकॅट्रॉनिक डिप्लोमामध्ये. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तोच पर्याय निवडतोय की त्याचा उद्देश होता की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. मी त्याला इंजिनिअरिंग बद्दल फॅक्ट सांगितलंय की तू डिग्री घेऊन बाहेर पडशील पण तुझ्याकडे नॉलेज नसणार आहे. मग त्याच्यासाठी आम्ही पर्याय काय निवडतोय सांगा? आम्ही IIT मद्रास निवडतोय. आम्ही त्याला काय देतो, डिप्लोमा नंतर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, 4 वर्षात लागणार आहे त्याला. आणि त्याला सुद्धा आम्ही काय करतोय सांगा, BS म्हणजे डेटा सायन्स अँड ऍप्लिकेशनला करतो. आणि त्याच्याबरोबर आम्ही त्याला काय करतोय की जॉब जॉईन करायला सांगतोय. एका IT फील्डची आमची काय केलंय बोलणं चालू आहे. मग ते जर डिप्लोमाला घेत असतील तर आम्ही त्याला जॉब देणार आहे आणि जॉब करता करता तो डिग्री पण मिळवणार आहे. त्याचे 2 फायदे होणार आहेत त्याला. एक तर डिग्री पण मिळणार आहे आणि ते एक्सपिरियन्स पण मिळणार आहे आणि काही खर्च जास्त न करता. ओके. आणि दुसरी एक तुम्ही लक्षात घ्या, पालकांना ह्या सगळ्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या काय करतात सांगा, ब्लॅकमेल केलं जातं पालकांना. तुम्ही एवढे, आणि पालकांची हे काय होते सांगा, मानसिकता अशी आहे, मुलावर जर मी पैसे खर्च केले नाही तर मुलासाठी मी काहीच केलं नाही असं पालकांना फिलिंग होत आणि त्याचा गैरफायदा खूप घेतला जातो. लक्षात आहे ना? त्यामुळे आपण पण काय असायला पाहिजे, तेवढं काय म्हणतो असं सावध असायला पाहिजे असं मी तर म्हणतो. ओके. आणि काय बोलायचंय? कोण सहभाग घेतच नाही, चर्चा होती पण 2-3च जण बोलतायत, ते काहीच बोलत नाहीये. मी सांगितलेलं काही विचारा. जर मला माहित असेल तर नक्की सांगेन, माहित नसेल तर सांगेन मला माहित नाही म्हणून. ओके. सर, आता इमर्जिंग फील्ड मध्ये असं लोक म्हणतात की कम्प्युटरपेक्षा इथून पुढे इलेक्ट्रॉनिक्सला दिवस जास्त चांगले येणार आहेत, कारण हे जे चिप्स वगैरे जे काही बनवतायत ते आता इंडिया स्वतःच बनवणार आहे किंवा त्या दृष्टीने इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ होणार आहे, ते किती खरे? जनरली लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोग्रामिंग शिवाय काहीच चालू शकणार नाहीये. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर हे दोन्ही भाऊ बहिणी आहेत. लक्षात आहे ना? त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इव्हन असं पण तुम्ही सिलेक्ट करू शकता की इलेक्ट्रॉनिक्स घेऊन सुद्धा तुम्ही कॉम्प्युटर फील्डमध्ये जा. आणि जे इलेक्ट्रॉनिक्स घेऊन कॉम्प्युटर करतायत ना त्यांना सुद्धा बऱ्यापैकी हे पडतंय, चान्सेस आहेत. लक्षात आहे? त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि कुठलंही आता घ्या, तुमचं वॉशिंग मशीन घ्या, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, कॉम्प्युटर पण आहे. लक्षात ना? त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स बरोबर, म्हणून मेकॅट्रॉनिक्स मी का म्हणतो, तर इलेक्ट्रॉनिक्स आलं, मेकॅनिकल आलं आणि कॉम्प्युटर पण आलं त्याच्यामध्ये. कारण आता कंपन्या काय म्हणतायत की मी समजा मेकॅनिकल इंजिनियर सेपरेट घेणार, त्याच्यानंतर मी काय करणार, इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंजिनियर सेपरेट घेणार आणि कॉम्प्युटर इंजिनियर सेपरेट घेणार. त्याच्यापेक्षा मी काय करतो की तिन्ही फील्ड बद्दल माहिती असलेला एखादा विद्यार्थी निवडतोय. ते माझ्या दृष्टीने काय होईल, सोपं होईल. हा, कोणाला काय विचारायचंय? बोल ना, कोणाचं नाव? यू कोण आहे? नाव दिसत नाही मला. काय बोलायचंय? हॅलो, यू काय विचारायचंय? हा बोला. आणि कोणाला काय बोलायचंय? मॅडम समजलं तुम्हाला? बोल. सर, मग मेकॅट्रॉनिक्स आणि मशीन लर्निंग मध्ये काय फरक आहे? मेकॅट्रॉनिक्स हेच काय झालं, संपूर्ण आलं डिटेल. मशीन लर्निंग हे वेगळं फील्ड आहे. मशीन लर्निंग म्हणजे कसं आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. समजा मी कुठेतरी जातोय, मध्ये खड्डा आहे, मी त्या खड्ड्यामध्ये पडलो. ओके. दुसऱ्या दिवशी मी तिथूनच जातोय, मी खड्ड्यामध्ये पडणार का? हॅलो, नाही पडणार, मी बाजूचा रोड घेणार. मशीन लर्निंग म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, मशीन लर्निंग स्वतः मशीन दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोग्रामिंग आलं. अच्छा. ओके. हा बोला, कोण बोलत होतं बोला ना. हा सर, क्लिनिकल रिसर्च बद्दल काय माहिती सांगायची? क्लिनिकल रिसर्च बद्दल मी तुम्हाला एक नेक्स्ट लेक्चर मध्ये मी सांगतो, कारण त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती नाही चांगली देऊ शकणार. लक्षात आहे ना? कारण मला तेवढं ज्ञान पण नाही त्याच्याबद्दल. त्यामुळे कन्सर्न पर्सनची मी बोलेन, चांगले आहेत ते. ओके. त्याला स्वतः बरा स्कोप आहे असं समजतंय. नाही, मला तेवढी आयडिया नाहीये. लक्षात आहे ना? त्यामुळे मी तुम्हाला माहिती नाही देऊ शकणार त्याच्याबद्दल. मी पण नक्की तुम्हाला, आणि विदिन 15 दिवसामध्ये एक लेक्चर आपण हे करूया. त्याच्यामध्ये तुम्ही आधी पाठवा, तुम्हाला जे काय पाहिजे ना ते पाठवा. मग मी त्या फील्ड मधला जो कोण एक्सपर्ट असेल ना त्यांच्याशी मी बोलेन. त्यांना वेळ असेल तर नक्की आपल्याला त्यांचा लेक्चर यायचं, किंवा एखाद्या समजा क्लिनिकलवरच आपण पूर्ण लेक्चर सुद्धा ते देऊ शकतील. ओके. दुसरी गोष्ट सर, नीट सोडून दुसरे काही पीसीबी ग्रुप घेतला असेल ना तर समजा नीट म्हणजे मेडिकल फील्ड सोडून दुसरं त्यात संदर्भात काही आणखी फील्ड असेल तर त्याची माहिती असेल तर? आयसर नायसर वगैरे सगळे त्या रिलेटेड आहे, रिसर्च ओरिएंटेड आहे.
आयसर वगैरे आहेत ना, आयसर नायसर वगैरे सगळं किंवा IISC वगैरे या सगळ्या त्याच्याशी त्या फील्डशी रिलेटेड आहे. ओके. नाही नीट संदर्भात बोलतो. नीट समजा नीटच्या व्यतिरिक्त समजा मी PCB ग्रुप घेतला असेल, PCB बायोलॉजी, तर मग त्या संदर्भात नीट समजा आपण समजा BMS MBBS BHMS हे सोडून इतर असे कुठले फील्ड आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जॉब चांगला मिळू शकतो किंवा चांगला त्याचा स्कोप आहे, असं कुठलं फील्ड आहे? मी तेच सांगतोय तुम्हाला. आयसर वगैरे आहेत ना, आयसर वगैरे ते बायोलॉजीवर सुद्धा BSc करून तुम्हाला मिळू शकतं. आणि आयसरची दुसरी काय सांगा की KVPY नावाची एक्झाम घेतली जायची आणि आता सुद्धा इन्स्पायर काय केलं, ते इन्स्पायर स्कॉलरशिप दिली जाते आयसर मध्ये सुद्धा. जसं ISI म्हटलं मी तुम्हाला ना, तर आयसर मध्ये सुद्धा स्कॉलरशिप दिली जाते. तिथे तुम्हाला पैसे तुम्ही देण्यापेक्षा ते तुम्हाला पैसे देतात शिकायला. आणि तिथे रिसर्च ओरिएंटेड बायोलॉजी पण आहे. बायोलॉजी घेऊन सुद्धा आपण त्याच्या फील्डमध्ये बऱ्यापैकी रिसर्च रिलेटेड वर्क हे करू शकतो. म्हणजे नीट 12वीची परीक्षा आल्यानंतर ती एक्झाम असते का त्यांची स्वतःची? गेल्या वर्षी ते काय करायचे सांगा, JEE नीट वर ऍडमिशन द्यायचे, पण यंदापासून त्यांनी काय केलंय सांगा की त्यांची स्वतःची IIT नावाची एक एक्झाम आहे. ती कधी असते? 1 एप्रिल पासून त्यांचे फॉर्म चालू होत आहेत. अच्छा, 1 एप्रिल पासून चालू होत आहे. एक्झाम जून मध्ये आहे सर. एक्झाम जून मध्ये बघायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं सांगा, 4 सब्जेक्ट असतात बघा, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी करावे लागतात. पण तुम्ही एखादा मॅथ्स घेतलेला नसेल ना तरी ऑप्शनला देऊ शकतात, किंवा मॅथ्सचा थोडा जरी अभ्यास केला ना तरी ते बऱ्यापैकी होऊ शकते. हे समजा 2 सब्जेक्ट तुमचे खूप परफेक्ट आहे तर बऱ्यापैकी तुमचं सिलेक्ट होऊ शकतं. लक्षात येतं? पण प्रत्येकाला बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे 60 मार्क्स असतात. टोटल 240 मार्काची असते. थोडीशी टफ पण असते. ओके. पण तो मी तर म्हणेन की प्लेन BSc करण्यापेक्षा आयसरचा विचार करा. बेस्ट आहे, बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. आणि आमचे कितीतरी विद्यार्थी गेलेले आहेत तिथे आणि चांगल्या ह्याच्यामध्ये आहेत, पोस्टवर आहेत ते. ओके. आणि तिथे दुसरं गोष्ट काय, जसं IIT मध्ये जसं कॅम्पसमध्येच राहून आपल्याला अभ्यास करायचा असतो ना, तसं आयसरचं स्वतःचं कॅम्पस असतं. पुण्याचं तर सगळ्यात फेमस आहे, जो तो पुण्याला आपल्याला ऍडमिशन मिळावं. जसं IIT मुंबईमध्ये ट्राय करतात लोक, तसं आयसरसाठी पुणे ही बेस्ट आहे. ओके. स्वतःचं त्यांचं कॅम्पस आहे आणि तिथेच राहून तुम्ही रात्रीचं समजा तुम्हाला वाटलं की मला याच्यावर काहीतरी जाऊन बघायचं, तर तुम्ही केव्हाही जाऊन ते काय करू शकता, बघू शकता, रिसर्च करणं आणि काय करणं. आम्ही पण प्रत्येक वर्षी आयसरला मुलांना घेऊन जात असतो. ओके. छोट्या मुलांना पण नेतो, 10वीच्या मुलांना नेतो. जनरली त्यांना कल्पना येते की बाबा आयसर म्हणजे काय आहे ते. ओके. नाही, मी अथर्वचे वडील बोलतो, तुमचाच विद्यार्थी अथर्व. गेला नाही का आयसरला? गेला नाही केव्हा? तो आला नाही आमच्या बरोबर? नाही तेव्हा नाही. तो तिकडे घोडावतला आहे ना 2 वर्ष, त्यामुळे तो आता सध्या 12वीचे प्रिपरेशन चालू आहे. ओके. नीट साठी. ओके. आणि कोणाला काय थांबूया, नाही तर तुम्ही क्वेश्चन विचारले तर नक्की मी चालू ठेवेल, मला काय प्रॉब्लेम नाहीये. पण नाही काय कोणाला आणि काय विचारायचं असेल तर आपण थांबणार आहे. माझा नंबर घ्या, इथे बघा, हा माझा नंबर आहे. मला आवडतं अशा प्रकारे कोणाला हेल्प करणं, मला आवडतं. ओके. सर विचारायचं होतं. बोला ना सर. म्हटलं माझी मुलगी 9वीला आहे सर आता, तर मग तुम्ही जे म्हणता ना की मुलांना घेऊन जातो असं, तर मग ते म्हणजे असं तुमच्या कसं ते अरेंज करतात, म्हणजे असं? तुम्ही कुठून बोलताय? रत्नागिरी सर. रत्नागिरी. ओके. मी असं जात असतो, कोल्हापूर मार्गे जात असतो. ओके. कोल्हापूर मार्ग आयसर. यंदा बहुतेक या महिन्यात नाही होणार, कारण या महिन्यामध्ये आम्ही काय करतोय सांगा, आमच्या 2-3 ट्रिप आहेत. एक इस्रोला जातोय आम्ही, पण ते आमची बॅच हे झालेली आहे, सिलेक्टेड मुलांना घेऊन जातोय आम्ही. तुम्ही जर येणार असाल तर आमचं एक गुजरातला आम्ही इस्रोला जातोय, म्हणजे विक्रम साराभाई हे आहे ना, तिथे मुलांना घेऊन जातोय. ओके. आणि इथे एक न्यूक्लिअरचं एक हे आहे, प्लाझ्मा इन्स्टिट्यूट म्हणून, त्यांना पण आम्ही भेट देणार आहोत. लक्षात, ती गव्हर्नमेंटचीच आहे. तिथे जर इच्छुक असेल तर नक्की त्या येऊ शकता. 8वी 9वी 10वीची मुलं असतात, पण ह्या वेगळ्या फील्ड बद्दल त्यांना माहिती होईल. तिकडच्या सुद्धा एखाद्या गुजरातला आम्ही जातोय, पण बहुतेक ते मे मध्येच असणार आहे. म्हणजे त्याची परवानगी आमची चाललंय, लेटर चाललंय, त्यांच्याशी कम्युनिकेशन चाललेलं आहे, अजून फायनल नाही झालेलं आहे, पण बहुतेक ते होऊन जाईल असं वाटतंय. ओके. आणि दुसरं मे महिन्यामध्ये आम्ही IIT मुंबईला पण जातोय, सिलेक्टेड 20 मुलांना घेऊन, पण त्यांची निवड झालेली आहे ऑलरेडी. ओके. आणि ते आम्हाला स्पॉन्सर करतायत. इनियास नावाची एक जी
सोसायटी आहे त्याच्यामार्फत आम्ही काय करतोय तिथे जातोय. 3 दिवसाचा आमचं कॅम्प असणार आहे. ओके 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 सर, ठीक आहे चालेल सर. सर मे हा सर म्हणजे तुमच्याशी माझा नंबर घ्या बघा, मी तुम्हाला एका ग्रुपवर ऍड करतो म्हणजे आमच्या माहिती तुम्हाला इथे मिळेल. ओके. आणि जनरली मी तुम्हाला एक विनंती करेन, आपण बघा टूरला खूप ठिकाणी जात असतो. टूरला जाताना आपण देवळं बीचेस वगैरे असं करत असतो. पण वर्षातनं 1-2 वर्ष एकदा तरी काय करायचं, अशा ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये मुलांना 1 दिवस घालवायला द्यायचा. म्हणजे वेगवेगळे त्यांना काय करतात समजा ऑप्शन कुठले आहेत आपल्याकडे ते माहित होतं. आता आपल्याला फक्त माहित असतं नीट आणि जेई व्यतिरिक्त काहीच माहित नाहीये. पण अशा काही खूप इन्स्टिट्यूट आहेत. इव्हन मी तुम्हाला सांगेल स्पर्धा परीक्षेमध्ये ऑलिम्पियाड खूप असतात, पण आपण ज्या शाळेमध्ये देतो ना ऑलिम्पियाड त्यात घेऊन बसता. शाळेतले काय असतात सगळ्या प्रायव्हेट ऑलिम्पियाड आहे, पण आम्ही खूप प्रसार करण्याचा बघतोय. फिजिक्स ऑलिम्पियाड असते, केमिस्ट्री ऑलिम्पियाड असते, इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड असते, ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड असते. पण आम्ही कोणाला काय सांगितलं तर ते पटत नाहीये. आणि भारतातर्फे असते, भारतातर्फे 5 जण निवडले जातात. आणि याचं एवढं ऍडव्हान्टेज आहे, समजा तुम्ही 3rd लेवल पर्यंत गेला म्हणजे त्यांचं कॅम्प वगैरे असतं त्याच्या अगोदरच्या लेवल पर्यंत गेला तर काही IIT मध्ये तुम्हाला डायरेक्टली प्रवेश मिळतो. उदाहरणार्थ IIT गांधीनगरमध्ये जर तुम्ही मॅथ्स ऑलिम्पियाड किंवा IOI मध्ये 3rd लेवल पर्यंत गेला ना तर तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन मिळते. ISI सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांची एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्यावी लागत नाही सिलेक्शन झालं तर. ओके. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. किंवा CMI चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही डायरेक्टली काय करू शकता प्रवेश घेऊ शकता. आणि तुम्हाला अनेक उदाहरणं सांगेल, तुम्ही सर्च करा बघा. मालविका जोशी नावाची जी विद्यार्थिनीने 10वी आणि 12वीची परीक्षा दिली नव्हती, पण भारताचं त्यांनी IOI मध्ये 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं. संपूर्ण खर्च भारत सरकार करतो. 10वी आणि 12वी परीक्षा न देता सुद्धा CMI ने त्याला सांगितलेलं की तू आमच्याकडे, आम्ही तुला ऍडमिशन देतो म्हणून 10वी 12वी. पण तिने काय केलं सांगा, MIT जी टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी आहे जगातली USA मध्ये, त्यांची एक SAT नावाची एक्झाम असते ती त्याने दिलेली. आणि त्या बेसिसवर 10वी 12वी परीक्षा नसताना तिचं एवढं टॅलेंट होतं याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये, त्या बेसिसवर तिला काय मिळालं, तिथे ऍडमिशन मिळालं. आणि तिथे करोडो रुपयाची फी असते, तिला स्कॉलरशिप मिळाले. घरून तिचा एक पण पैसा खर्च केला गेला नाही. ही आहे नॉलेजची पॉवर. सर्टिफिकेट पेक्षा काही ठिकाणी काय केलं जातं, नॉलेजला डिमांड दिलं जातं. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, मार्क्सच्या पाठीमागे लागण्यापेक्षा मुलाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करा. मार्क्स हे सगळं भूलभुलैया आहे मी तर म्हणतो. ओके. ते सर, कारण की कसं तुम्ही जे इन्स्टिट्यूट वगैरे बोललात त्यांना एक्सपोजर पालक लोकांना डायरेक्टली मुलांना देता येत नाही. त्यामुळे आता तुम्ही बोललात तेव्हा समजलं की तुम्ही घेऊन जाऊ शकता मुलांना असं. त्यामुळे सर ते असं काही असतं हे पहिल्यांदा माहित पडलं. कारण की जनरली कसं कॉलेजची मुलं तर जातात इंडस्ट्रियल व्हिजिट नावाने, पण 10वीच्या खालच्या मुलांना शक्यतो नाही एक्सपोजर भेटत एवढं की म्हणजे एखादं इन्स्टिट्यूट कसं. ओके ओके. आणि दुसरं मला आवडलं काय सांगा, की आम्ही जेव्हा अशी पुढे येतो ना तेव्हा आम्हाला खूप जण मदत करतात. आयसरची लोक आम्हाला खूप मदत करतात. आयसरचे जे नाटो सर आहेत, जर्मन फेलोशिप त्यांना मिळवलेले आहेत, एवढं आम्हाला ते मदत करतायत. किंवा इस्रोची माणसं म्हणा, सगळी मदत करायला पुढे आहेत. फक्त ती मदत आपल्याला घेता यायला पाहिजे. आणि त्यांचा असं कुठलाही हे नाही की त्याच्यातनं त्यांना कमाई व्हावी, असा कुठलाही नाही. बाग जे आहेत ना, बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मधले जे पारकर सर आहेत, सायंटिस्ट आहेत, ते सुद्धा आम्हाला खूप प्रकारे मदत करतायत. अशा प्रकारचे आम्हाला काय देतात, म्हणजे संपर्क साधून देत आहेत आणि आपण पण मदत करतायत बऱ्यापैकी. मदत द्यायला खूप जण तयार आहेत. फक्त पालकांची आपल्याला थोडीशी मानसिकता. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही IIT मुंबईला मुलं घेऊन जाणार होतो तेव्हा माझा एक क्लोज मित्र, त्याचे मित्राला काय मिळाले, मुलाला 95% मार्क्स मिळालेले. तेव्हा मी त्याला सांगितलं तुझी मुलगी बघ बाबा येणार तर मला सांग, बघूया आपण सिलेक्ट होतं तर घेऊया म्हणून. तर मग म्हणाले नको, तिला कशाला पाहिजे, नंतर 12वी नंतर काय ते बघूया. अशी जी मानसिकता आहे ना आपल्याला संध्या पण घेता यायला पाहिजेत. बघा जेव्हा आपण 3 दिवस समजा इंडियातले टॉपमोस्ट विद्यार्थ्यांसमोर राहणार आहे, म्हणजे त्याच्यात कितीतरी अनुभव आपल्याला मिळणार आहेत. सगळे टॅलेंटेड मुलं असणार आहे. पण हा विचार पालकाने पण करायला पाहिजे. आता जनरली जर तुम्ही बघितलं ना तर एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो तर 3-4 हजार इझिली मोडतो. पण तेच जर अशा प्रकारचा चांगला जर प्रोग्राम असेल तर पालक नाही म्हणजे विचार करतात. हा कुठेतरी बदलायला पाहिजे. पण लक्षात घ्या, हे पण दुसरं लक्षात घ्या, एज्युकेशन हे बिझनेस चाललेला आहे. हा पण लक्षात घ्यायला पाहिजे. कुठे पैसे घालायचे कुठे नाही हे पण आपण जागृतपणे करायला पाहिजे.
लक्षात आहे, किंवा कुठल्या परीक्षेला बसवायचं. आता मी बघतोय आमच्या बरोबरची कुठेतरी मुलं आहेत ना, कितीतरी पालकांची मुलं आहेत ती साध्या साध्या परीक्षेला बसवतात. कशाला त्यांचा टाइम तुम्ही वेस्ट घालवताय? किंवा स्टँडर्ड ज्या परीक्षा आहेत ना त्यांना बसवा ना. पालक खुश केव्हा होतो सांगा? लोकल पेपरमध्ये बोलायचं हे आला, पेपरमध्ये नाव आलं, फोटो आलं की खुश होतात. ते खुश होऊन काय फायदा आहे? काय फायदा नाहीये. त्याच्यापेक्षा मुलाचा एक स्टँडर्ड, ते म्हणतात की काय म्हणतात की आपला जरी आपण सक्सेसफुल नाही झालो एखाद्या स्टँडर्ड परीक्षेला बसलो, पण त्या निमित्ताने जे परीक्षेची अभ्यास होतो ना ते होईल. आता एक तुम्हाला आता एक अनुभव सांगतो. आमची गोवाट्रॉनिक्स नावाची एक टीम आहे गोव्यामधली, जी रोबोटिक्स मध्ये खूप काम करते, आणि ती 7वी 8वी 9वीची 10वीची मुलं आहेत, पण ती त्यांची लेवल जर बघितली ना इंजिनिअरिंग लेवलच्या मुलाशी ती स्पर्धा करू शकता एवढी ती पुढे गेलेली आहे. यंदा तर आम्हाला इन्स्पायर अवॉर्ड पण मिळालेला आहे. आणि आमचं जे पुढच्या वर्षीचं टार्गेट आहे ते आमचं USA मध्ये जायचं टार्गेट आहे. यंदा सुद्धा आमची जी गेल्या वर्षी आमची जी जावा बेस एक किबो एक्झाम होती, टुर्नामेंट होती, त्याच्यामध्ये भाग घेणारी आमची एकच टीम होती इंडियातर्फे आमचे प्रतिनिधी, आणि त्यांनी जावा बेस प्रोग्रामिंग केलेलं. पण जेव्हा अशा स्पर्धेमध्ये जे भाग घेतात ना त्या मुलांनी सकाळी 7 वाजेपर्यंत काम केलं, 7 ते 9 झोपायची, परत कामाला जायची. म्हणजे त्यांच्यामध्ये किती उत्सुकता आहे बघा, आणि ते सगळं शोधून काढतायत. आम्ही त्यांना काही बनवून देत नाहीये. मशीन लर्निंग स्वतः शिकतायत, AI स्वतः शिकतायत, पण त्यांचा बेस आहे तो परफेक्ट झालेला आहे. या लेवलवर तुम्ही त्यांना द्यावं अशी माझी इच्छा आहे. ओके, चालेल. खूपच वेळ झाला, आणि कोणाला काय शेवटचं विचारायचं विचारा, आपण थांबूया. काय विचारायचं आहे? हॅलो? नाही सर, बस. ओके, ज्यांना कोणाला पाहिजे त्याने माझा नंबर नोट डाऊन करा. बघा 96044150 आहे, आणि पुढचा जो नंबर आहे तो केनी मॅडमचा आहे, त्यांचा नंबर घेतला तरी चालेल. ओके सर, तुमच्या त्या ग्रुपमध्ये ऍड कराल का, जिथे अशा वेगवेगळ्या व्हिजिट बद्दल तुम्ही म्हणजे तुम्ही मला हाय करा ना, मी करतो, तुम्हाला लिंक पाठवतो. हो, चालेल. ओके, आता 2 मिनिट थांबा, मी इथे तुम्हाला एक लिंक पाठवतो. मी जे कोण जॉईन होणार ना त्याच्यावर 2 मिनिट. ओके. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सायंटिस्ट लोक पण आहेत. ओके, बागचे आहेत, वेगवेगळ्या इस्रोचे आहेत थोडे जण, ते बऱ्यापैकी आम्हाला हेल्प करत असतात. सर, थँक्यू व्हेरी मच. खूप उपयोगी माहिती मिळाली तुमच्या सेशनमुळे आम्हाला. ओके, मी बघा व्हॉट्सअपची लिंक पाठवली आहे. ओके, तो युरेका म्हणून आपला एक ग्रुप आहे बघा. ओके, त्याच्यामध्ये जॉईन व्हायला, म्हणजे अशा प्रकारचे जे काय हे असतात ना ते तुम्ही कॉमर्स वगैरे कोणी सांगितलंय ना त्यांची मी एक CA जो झालेला आहे ना त्याच विद्यार्थ्याला आपण समोर आणूया, आणि त्याच्याबद्दल कॉमर्स बद्दल. हा फक्त सायन्स साठी होता माझा लेक्चर. ओके, कॉमर्स साठी मी नक्की तुम्हाला एक त्या फील्डशी रिलेटेड एक आणेन विद्यार्थी, जो BCom मध्ये असतानाच काय झालाय सांगा CA झालेला आहे, तो तुम्हाला जास्त माहिती देऊ शकेल. ओके, चालेल. थांबूया आपण. हॅलो? हो सर. ओके, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू सर, व्हेरी मच.